करण्याची सुविधा महेंद्र पाटील डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे। द्वितीय पारितोषिक ची जी ट्रॉफी आहे, रनरअपची ट्रॉफी व रोख रक्कम स्पॉन्सर झालेले आहेत। माननीय श्री असलमभाई शेख यांच्या माध्यमातून दुपारची भोजनाची व्यवस्था केसेचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड झालेली आहे। त्यानंतर आपण बघतोय सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर अवचार सर यांच्याकडून दवाखान्याची व्यवस्था, हॉस्पिटलची व्यवस्था, त्यांचं छोटं क्लिनिक आपण बघतोय आपल्या ग्राउंडवर आहे। कुठल्या प्रकारची दुखापत खेळाडूला होते तर लगेचच त्यांची ट्रीटमेंट केली जाते फ्रीमध्ये। आणि त्यांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे की सेमीफायनलच्या दोन्ही मॅचमध्ये 2 सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज जे खेळाडू ठरतील त्या खेळाडूला 1 वर्षाचा 5 लाखाचा मेडिक्लेम विमा दिला जाईल त्यांच्या मार्फत आणि देशामध्ये कुठेही ते त्या विम्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतात। त्यानंतर आणखीन आपण बघतोय जे स्टँड्स आपण बघतोय कैलासवासी मनोज गजानन म्हात्रे स्टँड जो स्पॉन्सर्स केलेला आहे श्री करण म्हात्रे यांच्याकडून। त्यानंतर स्वर्गीय अख्तर इनुस शेख स्टँड असलमभाई यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे आणि स्वर्गीय रेखा रामचंद्र सावंत स्टँड जे स्पॉन्सर झालेला आहे श्री रत्नाकर सावंत यांच्याकडून। सोहम हॉस्पिटल मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक कॅशलेस व्यवस्था आहे। त्यानंतर जो प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड जो आहे, आयुष्मान कार्ड तुमचे कार्ड असेल तर आयुष्मान कार्डवर सुद्धा तुमची फ्री ट्रीटमेंट 5 लाखापर्यंत होईल। ती सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही आधार कार्ड घेऊन जा आणि जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत ते रेशन कार्ड घेऊन जाऊन त्यांना सुद्धा नक्कीच फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट केली जाईल सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून। मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल हे आपण बघू शकतो आमचे स्पॉन्सर्स। त्यानंतर पूर्ण कमिटी दिसते आपल्याला। मालिकावीर बाईक जी स्पॉन्सर्स केलेली आहे श्री मनोज भगत आणि श्री प्रकाश देवळीकर यांच्या मार्फत बाईक दिली जाईल मालिकावीरसाठी। आणि हे आमची कामन क्रिकेट असोसिएशन कमिटी, त्यामध्ये बघतो अजय पाटील, सचिन घाग, देवेंद्र भोसकर, शाहिद अन्सारी, त्यानंतर नितीन म्हात्रे, अंकित पाटील, जितेंद्र माळी, दिनेश म्हात्रे आणि प्रवीण पाटील हे 9 मेंबर्स दिसतात। आणि इतर सदस्य यांचे अथक मेहनत आणि प्रयत्न आहे आणि यांना पूर्ण जो सपोर्ट जो आहे एसएच एंटरप्राइजेस हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे यांचा फुल सपोर्ट या KPL साठी लाभलेला आहे। मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात। आजच्या दिवसातली ही अंतिम मॅच आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपण जो आवाज ऐकतोय सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत आणि त्यांच्या जोडीला संकेत पाटील। धन्यवाद धन्यवाद हेमंत सर। आजच्या दिवसातलं हे अजय फायनल फ्रंटियर असं आपण म्हणूया। या एकूणच सामन्याला पंचांचा इशारा येतोय। 6 षटकांची ही मॅच एन्जॉय करूया, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। जिंकणार कोण या मॅच मध्ये, टीम 94 कामन की बाबा 9191? बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स। अतिशय महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी। हा देखील नॉकआउट सामना आहे। जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि पराभूत होणारा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल। त्यामुळे शर्तीचे प्रयत्न होतील दोन्ही संघांकडून, यातील मात्र शंका नाही आहे। टॉस जिंकलाय टीम 94 कामनने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी जयेश पाटील आणि सोनू यादव मागच्या मॅचमध्ये अक्षरशः बरसले होते दोन्ही फलंदाज। पहिलं षटक घेऊन कॅप्टन राहील। चांगला बॉल बॅकफुटला जाऊन काढायचा होता कव्हर पॉइंट मधून, परंतु एक्स्ट्रा बाउन्स होता बॉलमध्ये, बाउन्समध्येच बीट केलंय बॅटरला। डॉट बॉलनं सुरुवात। मागच्या मॅच प्रमाणेच या सामन्यात देखील या दोन्ही बॅटरवर लक्ष असेल। मागच्या सामन्यात 71 धावा चेस डाऊन करताना आपण बघतोय 76 धावा चेस डाऊन करताना 71 धावांची सलामी, आणि त्यामुळेच या दोघांवर नजरा खेळलेत। आणखी एक चांगला बॉल, या वेळेला जागा बनवली होती, इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा फुलर लेंथवर टाकला, थोडासा क्विकर टाकला आणि पुन्हा बीट केलंय। चांगली सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाज राहिलकडून। राहिलनं फार प्रभावी मारा केला आज। पहिल्या मॅचमध्ये देखील 2 गडी बाद केले होते, दुसऱ्या मॅचमध्ये देखील 2 विकेट्स त्याच्या खात्यात, आणि विशेष बाब म्हणजे जास्त धावा देखील दिलेल्या नाहीत। धावा देण्याच्या बाबतीत देखील तो कंजूस राहिलाय। या मॅचमध्ये जिंकणारा संघ उद्या पहिल्याच मॅचमध्ये सुपर 8च्या मॅचमध्ये खेळणार आहे स्ट्रॉम स्ट्रायकर्स विरुद्ध। हो, उसळता बॉल होता, बॅटची कड लागल्यानंतर एक क्विक सिंगल प्राप्त करतायत फलंदाज। पहिली धाव फलकावर लागते, धावसंख्येचा श्री गणेशा। उद्याचा अंतिम दिवस सुपर संडे।
खेळाडूंची कमाल संडे दे धमाल पाहायला विसरू नका. सुपर 8च्या मॅचेस, त्यानंतर सेमीफायनल्स आणि शेवटी ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत 7 टीम्सनं क्वालिफाय केलं आहे सुपर 8 करिता. स्ट्रॉम स्ट्रायकर्स यांचा उद्या पहिला मॅच असणार आहे. याच सामन्यातून जिंकणारा संघ त्यांच्या विरुद्ध असेल. त्यानंतर दुसरा सामना शौर्य वॉरियर्स विरुद्ध मॅक मॉन्स्टर्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. टॉप एच बॉल हवेत आहे. बॉल खाली, विकेट कीपर अलगद झेल टिपलाय आणि मागील सामन्याचा हिरो शून्यावर बाद होतोय सोनू यादव. अगदी विकेट आपण बघतोय या मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र अगदी शून्यावर परतलाय. आणि या एकूणच आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून जो मुलगा आहे ना, तो मुलगा मला हवाय. विकेट गेली रे, मोठी विकेट गेली आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. खरं तर त्याची खेळण्याची शैली देखील अशीच आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण वारंवार उल्लेख करत होतो की तो खडे खडे खेळतो आणि मोठमोठे फटके खेळतो. परंतु यावेळेला अचूक टप्प्यावरचा बॉल होता, चांगल्या लेंथवर, आणि राहिलची जी हाईट आहे ना त्याचा फार फायदा त्याला होतोय. किंचितचा एक्स्ट्रा बाउन्स असतोच त्याच्या बॉलमध्ये, तेच नेमकं घडलं. येते देखील बॅटची वरची कडा लागली आणि सुप्पा जेल विकेट कीपरकरिता. पहिला झटका बसलाय. धावसंख्या 1. उद्याचा तिसरा सामना सुपर 8ची तिसरी लढत रुद्रा रायडर्स विरुद्ध आयशा स्पोर्ट्स आणि चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल RD11 7575 विरुद्ध मामा भांजे. म्हणजेच काय, आता जी माहिती एकूणच आमच्या सहकारी समालोचक मित्रांनी दिली, त्यामुळे उद्या त्या दिवस कसा असेल या गोष्टी आता अवाक्यात दिसू लागले. त्यामुळे यायला विसरू नका. याच मैदानावर उद्या ॲक्शनला लवकर सुरुवात करणार आहोत एकूणच KCAच्या माध्यमातून. ऑन साईडला टर्न केला, चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. कारण अगदी दिशा दाखवली आणि प्लेसमेंट राईट ठरते. इथे नवीन आलेला बॅटर लगेचच बॅटचा ब्लेड ओपन करतोय. 4 धावा. पहिला चौकार या सामन्याचा. वन डाऊन फलंदाज आलेला आहे, त्याने फ्लिक करत असताना हा चौकार प्राप्त केला आहे. चांगलं प्लेसमेंट होतं, टायमिंग देखील फार वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने बॉल काढला होता. एक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. दोघांच्या मध्ये जो गॅप होता तो बरोबर शोधला. चौकारानं संदीपनं स्वतःचं अकाउंट ओपन केले. पुढचा बॉल इनसाइड आउट हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चांगला फटका, चांगलं टायमिंग. डीपमध्ये मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. गुड क्रिकेट ऑल अराउंड. एकच धाव मिळाली आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. एक गडी बाद. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी नाही झाली आहे टीम बाबा 9191 यांच्या मार्फत. आणि कदाचित म्हणूनच सेकंड पॉवर प्ले मध्ये येत असताना अजून वेगळा विचार करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील हीच गोष्ट आपण पाहिली होती. सेकंड पॉवर प्ले मध्ये जी धावसंख्या कुठली होती, खास करून बाद झालेला फलंदाज सोनू यादवना, तिथून ती मॅच टर्न झाली. मात्र इथे ते क्षण आत्ता या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील का? कदाचित त्यांचे ओनर, त्यांचे मॅनेजर, त्यांचे पाठीराखे यांच्या मनात सुद्धा तेच चाललेलं असेल. कारण ज्यावेळेला सोनू बाद झाला आणि तो डगआउट मध्ये गेला ना, ती डगआउट मधील शांतता भयान होती. आणि त्यामुळेच कुठेतरी आता पॉझिटिव्हिटी या क्रिकेटमध्ये येणार का, ती शांतता भंग पावणार का, आणि ते शांतता भंग करणारा खेळाडू कोण, याचं उत्तर मैदानाच्या आतून द्यावं लागेल. एक अफलातून मॅच तुमच्या समोर आहे. अतिशय निर्णायक मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि त्यामुळे चुकांना जास्त वाव नाही आहे. जरी सोनू बाद झाला असला तरी अजून 2 चांगले बॅटर्स आहेत खेळपट्टीवर. आणि आता उडवलाय, स्विंग केला ऑन साईडला, मोठा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटच्या मध्ये, सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. इथे जर बघितलं, बऱ्याच गोष्टी आपण सांगितल्या, प्रेशर किती आहे गोष्ट ही देखील सांगितली. मात्र संदीप आल्याला त्याच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर आता षटकार येतोय, त्याच्यावर कोणताही दबाव नाही आहे. कदाचित डगआउटमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की येस, तू जा आणि तू तुझा गेम खेळ.
पहिल्याच बॉलवर ज्या प्रकारे त्याने चौकार ठोकला होता, खूप चांगलं टायमिंग आणि प्लेसमेंट पाहायला मिळालं. तदनंतर दुसरा बॉल देखील मिडल केला होता. आत्मविश्वास दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये आणि आता या नवीन षटकाची सुरुवात त्याने षटकारानं केलेली आहे. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनं तो खेळणार आहे हे त्याने दाखवून दिले. एखाद्या सेटबॅक नंतर कमबॅक महत्वाचं असतं आणि कदाचित या मॅच मध्ये ही ओव्हर ते कमबॅक देणार का टीम बाबा 9191 या संघाला. काळाची गरज देखील तीच आहे. सध्या बऱ्याच आपण गोष्टीचा अंदाज बांधतो, मात्र नियतीच्या मनात काय कोण जाणे. शेवटी निकाल काय असणार या सामन्याचा हे आधीच भाकीत करता येणार नाहीये. पूर्ण मॅच त्यासाठी आपल्याला पाहावी लागणार आहे आणि त्यासाठी आमचे क्रिकेट रसिक देखील पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. चांगली प्रेक्षकांची साथ मिळते या स्पर्धेला नेहमीप्रमाणेच. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा हवाई हल्ला, यावेळेला ऑर्थोडॉक्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. बघा आमचे प्रेक्षक देखील किती एंगेज आहेत या मॅच मध्ये. अगदी रिक्षामधून उतरले, जेलसाठी गेले आणि जेल पडला. मला वाटतं तो रिक्षावालाच असावा, प्रॅक्टिस करत नाही ना तो म्हणून. हे बऱ्याचशा क्षेत्ररक्षकांच्या बाबतीत देखील आज झालेलं आहे. या आधीच्या सामन्यांमध्ये काही सोपे झेल देखील ड्रॉप होताना आपण बघितलेले आहेत. सरावाचा जेव्हा अभाव असतो तेव्हा अशा चुका होऊ शकतात. प्रेक्षकांनी झेल सोडला तर काही हरकत नाहीये. त्याचं काही जास्त नुकसान होणार नाहीये, परंतु ग्राउंडमध्ये जेव्हा झेल सुटतो तेव्हा मात्र फार मोठं नुकसान सोसावं लागतं. मात्र काय बॅटिंग सुरू आहे, जणू काही डगआउटमधूनच सेट होऊन आलेला आहे फलंदाज संदीप. काय घडलंय बघा. 8 चेंडू संपलेत आतापर्यंत या एकूणच सामन्यामध्ये. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आणि नंतरच्या 4 चेंडूमध्ये जर बघितल्या तर 17 धावा. पुढच्या बॉलवर षटकार आला तर मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रयत्न केलाय मात्र जास्त खोलात टाकलेला बॉल होता. यावेळेला बीट केलं. विकेट किपरला नीटचा बॉल अडवता आला नाहीये, परंतु धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. ग्रेट कॉन्टेस्ट याच्यासाठी केला हा सगळा अट्टहास की एक क्षण गोड व्हावेत आणि त्यासाठी इकडे खेळाडूंचा प्रयत्न देखील दाद देण्याजोगे आहेत नक्कीच. कारण त्यांची मेहनत दिसते, त्यांना देखील करायचं आहे. माझं नाव देखील त्या चषकावर असलं पाहिजे आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न. वेल डन टीम KPL. टीम 94 कामन टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करते या मॅचमध्ये. हो विट होती, परंतु मुवमेंट टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय आणि यावेळेला चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं राहिलकडून. डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट. लाईन लेंथ व्हॅरी करत असताना आता गोलंदाज. पहिले 2 बॉल्स कुठेतरी स्लॉटमध्ये पडले होते. लेंथ डिलिव्हरीज टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता, त्याच्यावर षटकार आले, परंतु तदनंतर त्याने एक फुलर लेनचा बॉल टाकला आणि हा बॉल आपण बघितला मागचा जो थोडा दूर टाकला होता. चांगलं कमबॅक करत असताना स्वप्नील पाटील. यावेळेला ड्राईव्ह केला, हवेत आहे, मिड ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवर पोहोचतोय, लवकर पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मिळत आहेत संदीपला. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 20 धावा. बघा एक सूचना करतोय, आपले जे एकूणच सीमारेषेच्या बाहेर जो पडदा आहे त्याच्यावर कुणी पाय टाकून बसू नका. थोडंसं योग्यरित्या बसा प्लीज. आमच्या माननीय प्रेक्षकांना सर्वांना ही निश्चितच सूचना केली जाते. प्लीज सहकार्य करा. प्रेक्षकांचं सहकार्य फार मोलाचं असणार आहे या स्पर्धेसाठी. षटकातील शेवटचा बॉल समोर, बॉलरच्या डोक्यावरून. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अन आउटस्टँडिंग कॅच. असं वाटलंच नव्हतं की तेथे फिल्डर पोहोचेल, परंतु मिड ऑफचा फिल्डर धावत आला सचिन आणि त्याने झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. अफलातून गडी बाद केलाय. इथे विकेटची गरज होती, कारण असं वाटलं की पहिला गडी ज्या वेळा बाद झाला त्यानंतर पार्टनरशिप आता फुगत चालले आणि असं असताना 6 विकेट. अगदी बऱ्याचदा आपण म्हणतो ना की रेग्युलर इंटरव्हलवर जर विकेट मिळाला तर एकूणच तुमचे विजयाचे पर्सेंटेज वाढतात आणि तीच गोष्ट इथे करताना टीम 94 कामन दिसते. त्यांना पूर्ण कल्पना आहे आपला जो डिसिजन आहे ना त्याला बॅक करायचं आहे, कारण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं म्हणजेच काय, तुमच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे जी कुठलीही धावसंख्या चेस डाऊन करू शकते. मात्र कुठेतरी अगोदर गोलंदाजी करताना समोरच्या संघाला 60च्या पलीकडे किंवा 50च्या पलीकडे नाही जाऊ द्यायचं आहे. यासाठी पहिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील आणि त्या गोष्टीसाठी इंटरवल मध्ये विकेट येणं गरजेचं आहे आणि राहिलनं तो विकेट नक्कीच इथे मिळवलाय. वेल बोल्ड. स्वप्नीलने तो विकेट मिळवलाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे.
त्यामुळे तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा राहील येतोय. धावसंख्या 20. राहिलच्या खात्यात देखील एक विकेट आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार चांगलं टाकलं होतं. फक्त 6 धावा खर्च करत असताना विकेट प्राप्त केली होती आणि सोनू यादवची ती फार मोठी विकेट मिळवली होती. ही कंटिन्यूज VIP एंडकडून गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न वर लागलाय बॅटच्या बराच काळ हवेत, परंतु डीप स्क्वेअर लेगला आहे फिल्डर. सर्कलमध्ये फिल्डर नव्हता, लवकर पोहोचलाय फिल्डर तेथे. मेक शुअर करत असताना की फलंदाज दुसरी धाव घेणार नाहीत. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 21. जयेश पाटीलवर मोठी जबाबदारी असेल संकेतजी आता, Yes, yes. अगदी माझ्या तोंडातलं वाक्य तू खेचलंस असंच म्हणेन मी, कारण त्याचा रोल या मॅच मध्ये आता भरपूर मॅटर करेल. कारण सोनू यादव परतल्यानंतर जयेश मैदानात असणं हे गरजेचं आहे. तो आतापर्यंत मैदानात आहे, मात्र अजूनही एकही प्रॉमिसिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. उसळता बॉल थोडासा संत गतीने टाकलेला हा कटर होता, परंतु जास्त उसळलाय, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केला आणि लगेच DRS ची मागणी केली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. स्वतः कॅप्टनच गोलंदाजी करतोय, त्याने लगेच DRS चा वापर केलाय. क्रॉस अँगलने या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. अगदी 5 कॅमेरा सेटअप आपल्याला पाहायला मिळतो या KPL साठी. त्यांचं मनापासून कौतुक आहे. इट्स अ वाईट बॉल. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. वाईट बॉल असेल, योग्य निर्णय होता ऑनफिल्ड पंचांचा. वाईट बॉल आहे. येस सर. राहिलच्या ऑलमोस्ट प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा असा बॉल पाहायला मिळतो. स्लोवर शॉर्ट बॉल, स्लोवर बाउन्सरचा तो वापर करत आलेला आहे सातत्यानं. नो डाऊट, नो डाऊट. त्याच्या शोल्डरमधून जी पॉवर जनरेट होते ना, ती अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि खास करून सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर तुम्ही जर या गोष्टीचा वापर करत असाल तर नक्कीच त्याचा तोटा बसणार आहे. ही अवांतर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल समोर खेळायचा होता. बॅटची अपर एज आहे आणि यशरक्षकांना पुढचं काम चोख केलंय. विकेट आली आहे. मागच्या चेंडूवर जे घडायचं होतं ते नेक्स्ट बॉलवर घडते, त्यामुळे पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा गडी बाद होते. टीम 94 संघ पुन्हा एकदा कमबॅक करताय. वेल बोल्ड. मॅन विथ द गोल्डन आर्म राहिल जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा तेव्हा विकेट काढतो. दूर टाकलेला बॉल होता आणि पुन्हा एकदा त्याला मिळणारा एक्स्ट्रा बाउन्स. फलंदाजाने देखील चूक केली आहे. चेंडूची लाईन व्यवस्थितपणे न ओळखता किंवा लेंथ न पिक करता खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, फुटवर्कचा योग्य वापर नव्हता. कुठल्याही चांगल्या पोझिशनमध्ये नव्हता फलंदाजा असंच म्हणावं लागेल. रोशन बाद झालाय, खातं उघडता आलं नाही. तिसरा धक्का बसलाय 22 या धावसंख्येवर बाबा 9191 संघाला. आणि आता नवीन बॅटर धनेश वाघ मैदानामध्ये. थोडेसे संभ्रमात आहेत की या गोलंदाजीला कशा काय पद्धतीने खेळलं जाऊ शकतं, त्यामुळे बॅटर संभ्रमात असणं टीम 94 साठी चांगलं. ओ स्लो डिलिव्हरी, फार्मचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपण बघतोय. हो 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 अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल की एक्झॅक्टली वेस्ट साईडचा आहे का, एकूणच तो चेंडू शोल्डर हाईट पर्यंत गेलाय किंवा काय. त्यामुळे अंपायर रिव्ह्यू पाहूया आपण ही गोष्ट लगेचच ऑन स्क्रीन. आमचे थर्ड अंपायर थोडेसे जास्त सक्रिय असतील. अमोल वेतोस्कर सर इथे पाहायला मिळत आहेत, कारण या अगोदर एक वॉर्निंग केली होती. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. बट व्हॉट अ बॉल दॅट वॉज. फेअर अँड लवली डिलिव्हरी, अनप्लेएबल. काय बाउन्स होता बॉलमध्ये. फलंदाजाची अक्षरशः भंबेरी उडाली होती. नो डाऊट, नो डाऊट. टेनिस क्रिकेट मधील कदाचित हा रॉंग वन आपण सांगू शकतो. फेल बोल्ड. हा कटर अतिशय चांगला चेंडू. राहिल आपल्या भात्यातील सगळी अस्त्र इथे दाखवताना दिसतोय आणि त्यामुळे समोरचा बॅटरच काय, इथे जेवढे प्रेक्षक ऑन स्क्रीन बघतायत किंवा इकडचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा जबरदस्त सुखद अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी. भरपूर व्हेरिएशन्स आहेत राहिलकडे. कधी ऑफ कटर टाकेल, कधी लेग कटर, कधी वेगवान बॉल त्याच्याकडे टाकायला आहे, कधी कधी ते बाउन्स होणारे त्याची चेंडू जे स्ट्रेट देखील राहतात. यावेळेला चांगला फटका आहे, फक्त दिशा दिली आहे डीप पॉइंटला. फील्डर थोडासा दूर, मात्र चांगला प्रयत्न. बॉल हातातून निसटलाय खरा, मात्र चौकार जाऊ दिलेला नाहीये. 2 धावा येथे मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 24. आणि याचबरोबर षटक आता समाप्तीच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल मला वाटतं बाकी आहे षटकातील.
काय कमालीचा स्पेल आतापर्यंत राहील अन्सारीचा. याही मॅचमध्ये त्याने 2 गडी बाद केलेत. प्रत्येक मॅचमध्ये 2-2 गडी बाद केलेत आज. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अपील जरूर होत आहे, परंतु तिन्ही एष्ट्या पंचांना दिसत आहेत, त्याच्यामुळे पंच बाद देणार नाहीत. डायरेक्ट हिट. ओव्हर थ्रोचा फायदा घेण्याचा प्रयत्न. हाना सुरू आहे. धावचीची संधी आहे. नॉन स्ट्रायकरच्या एंडला अक्षरशः विकेट फेकली गेलेली आहे. रनआउट होत असताना बॅटर. लेग बायचा देखील इशारा. टीम 94 ने ही जी व्हॉइस नोट केली आहे ना ती अफलातून आहे. कारण अक्षरशः तो मुलगा बेंबीच्या देठापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला पर्यंत पोहोचवतोय. कमालीचा व्हॉइस नोट आहे, कमालीचा व्हॉइस नोट आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ची वेळ झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये टीम बाबा 9-1. अच्छा, या आवाजामागच्या लोकांची नावं माझ्यापर्यंत आली आहेत नाही का? हे बघा, जी काय माहिती देत आहे ती व्यवस्थित द्या, कारण कॉपीराईट असतात मित्रांनो. शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळाली होती. 25 धावा झाल्यात आणि 4 गडी बाद झालेले आहेत. सध्या आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट बघतोय. इनेश एंटरप्राइजेस आणि ईशान एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातोय. स्टोन क्रेशर्स, मशीन्स अँड ऑल काइंड ऑफ बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहेत ईशान एंटरप्राइजेस आणि एकूणच इनेश एंटरप्राइजेस. त्यांचं मनापासून कौतुक आहे. आमच्या स्पर्धेसाठी अनेक स्तरातून त्यांनी दिलेली जी सहकार्य आहे ते मनापासून आनंद देणार आहे. थँक्यू. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे देखील विशेष आभार. ज्या प्रकारची सुविधा त्यांनी येथे उपलब्ध केलेली आहे. एक छोटंसं क्लिनिक त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे आणि जेव्हा खेळाडूला इंजुरी होते तेव्हा लगेच डॉक्टर्स आणि त्यांची टीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. सगळ्या सुविधा आहेत, कारण अगदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हटलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मेडिकल सुद्धा त्यांचं एक पाहायला मिळते. आम्ही देखील त्याच क्षेत्रातली माणसं आहोत, त्यामुळे निश्चितच या गोष्टींविषयी नक्कीच सांगू शकतो. कारण आजकाल हेल्थकेअर सिस्टम इतकी मोठी झाली आहे आणि ती इतकी गरजेची आहे. कारण आजकाल जर विचार केला ना तर आपण बघतो इम्युनिटी ज्यावेळा विचारतो कोरोनापासून आजपर्यंत आपण बघतोय बऱ्याच जणांना इम्युनिटीचं भरपूर गोष्टी सतावणाऱ्या ठरत आहेत. मात्र आज इम्युनिटी बूस्ट होणाऱ्या ज्या गोळ्या मार्केटमध्ये ज्या अवेलेबल आहेत त्यांच्याविषयी जर माहिती घ्यायला दिली तर अगदी 15 रुपयापासून तर 1500 पर्यंतच्या गोळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता तुमच्या खिशाला किती त्या परवडतील त्यानुसार तुम्ही त्या खाऊ शकता. वेगवेगळ्या गोळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. चांगली माहिती आपण दिलेली आहे. पण आज मला एक गोष्ट इकडे बघायला मिळाली की नंबरचा फार क्रेज आहे. लकी नंबर आपण टीम बघतोय बाबा 9191 टीम 94 RD 7575. संकेतजी, तुमचा एखादा असा लकी नंबर? नाही, आमचा नंबर लकी असा काही नाहीये. आमची बर्थडे डेज आम्ही लकी समजतो, एवढंच म्हणू शकतो. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झालेला आहे. शेवटची 3 षटकं या डावातील जे फार महत्त्वाची असतील दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. 25 धावा फलकावर आहेत. 4 गडी बाद झालेत. या 3 षटकांमध्ये किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत? नो डाऊट 25 धावा आता सध्या दिसत आहेत, तर अजून 3 षटकात 45. तसं जर झालं तर या मॅचचा रंगत येईल. कारण समोरच्या संघाकडे जी बॅटिंग लाईनअप आहे त्याचा विचार करता ही गोष्ट महत्त्वपूर्ण असेल. 6 आलाय गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू टर्न अँड बाउन्स पाहायला मिळतोय. जास्त वळलाय. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. मात्र लकी नंबर विषयी म्हणालात तर KPLचा लकी नंबर असा आहे, कारण आपले हेमंत सर यांनी एक गोष्ट पहिल्याच दिवशी सांगितलं, KPLचं पर्व 6 आहे आणि एंटरटेनमेंट फिक्स आहे. ऑड अ शॉट त्याने पाहिलं, त्याने उडवलं. अशा आविर्भावात ठोकलेला अफलातून षटकार. 6 धावा. देखिए, कोई भी बात होने से पहले कुछ ना कुछ बात जरूर होती है. पिछली गेंद उन्होंने वाइड डाली थी तो पूरा फोकस गेंद की लाइन पर चला गया. लेंथ में आपने गड़बड़ कर दी. ये कई बार मैंने नोट किया है. जब गेंद पहली स्लॉट में गिरती है
फुल टॉस होती है तो फिर उसके बाद दिशाहीन गेंद कई बार देखने को मिलती है, तो लेंथ खराब हो जाती है, तो आप फिर लेंथ के बारे में ही सोचते रहते हो, लाइन खराब हो जाती है। जब लाइन खराब आपकी पहली है तो फिर आप लेंथ के बारे में सोचते हैं। नो डाऊट नो डाऊट. मात्र इथे आपण बघतोय जशी लाईन खराब झाली त्याच्या मागे आपण बघतोय बॅटरचं देखील तितकंच कर्तृत्व आहे. त्याला पूर्ण कल्पना होती समोरचा गोलंदाज आपल्या स्लॉट मध्ये बॉल टाकणार आहे. मात्र इथे कौतुक बॅटरचं. दर्पण आचोळकर चौथ्या पर्वाचा तो मॅन ऑफ द सिरीज होता, ही माहिती आम्हाला आमच्या स्कोरर कडून मिळतेय. आयुष सावंत थँक्यू व्हेरी मच. आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे स्वीट मेमरीज आहेत आणि कदाचित त्या कॅपिटलाइज कराव्या लागतील. पहिल्या चेंडूला फेस केलाय, षटकार ठोकलाय. ये फिर से दूर लेकर चले गए, ना लाइन सही है ना लेंथ सही है अभी तक सात की। हालांकि इससे पहले जो मैचेस उन्होंने खेले हैं उसमें काफ़ी बेहतरीन गेंदबाजी की है। इस मैच में थोड़ा जल्दी लाया गया है गेंदबाजी के लिए। चौथे ओवर में एक और कड़क शॉट, फील्डर है पीछे लेकिन फील्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। 6 रन। थँक्यू डीजे. लागोपाठ 2 षटकार आले. तिथे अजून एक षटकार जर आला तर हार्दिक भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दर्पण आचोलकरला देण्यात येईल. अफलातून क्रिकेट. वाईट षटकार. मागच्या 2 चेंडूत आले 14 धावा. त्यामुळे इथे आपण बघतोय धावसंख्या जी 25च्या घरात दिसत होती ती अचानक 39 वर गेले. काला आहे तस्मे नमा. जहनी तौर पर मैंने पहले ही कहा कि बहुत आपको स्ट्रांग रहना पड़ता है इस क्रिकेट के खेल में। आपने पहले वाइड डाली, फिर उसके बाद आपने शॉर्ट बॉल डाली, फिर एक वाइड डाली और फिर स्लॉट में गेंद आप कर बैठे हो, तो कहीं ना कहीं अनुशासन की कमी है। सन्मान्य राजूभाई मात्रे थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत, त्यांचंही आम्ही महत्वपूर्ण स्वागत करणार आहोत. नेक्स्ट बॉल वर पिच केलंय, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा विकेट मिळणार का? राहील आग्रही आहे तिथे. ओहो, शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटतोय. फटका अक्षरशः चुकला होता. मात्र इथे दर्पण आचोळकरला मिळालं हे जीवदान टीम साठी उपयुक्त ठरणार आहे. धावसंख्या 41 वर गेली आहे और टीम 94 कामन के लिए ये बहुत महंगा पड़ सकता है, क्योंकि दर्पण जो है वो पहले ही काफ़ी खतरनाक नजर आ रहे हैं। 2 छक्के जड़ चुके हैं। मुझे लगता है गेंदबाज के लिए कैच थोड़ा आसान बन सकता था, वो ज़्यादा दूर नहीं थे, लेकिन चूंकि राहिल के पास ग्लव्स भी है, उन्होंने कॉल भी पहले दिया था, इसलिए गेंदबाज ने उसके बाद ज़्यादा रुचि नहीं दिखाई। पहुंच भी गए थे लेकिन कैच कर नहीं पाए हैं राहिल अंसारी। लेग ब्रेक गेंद जाने दिया है क्योंकि दिशाही ने बहुत लंबा चलता हुआ ये ओवर और बहुत खर्चीला भी है। 3 गेंदों में 17 रन अभी तक आ चुके हैं। स्कोर बढ़ता हुआ 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। लेंथ महत्वाची आहे. जर तुम्ही स्पिनर आहात तर निश्चितच तुमची लेंथ भरपूर इम्पॉर्टंट होऊन बसते. लो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. उचलेपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली जाईल. गुड क्रिकेट. अच्छा पलटवार देखने को मिला इस ओवर में बाबा 9191 टीम द्वारा। पहले 3 ओवर्स में बल्लेबाजी पूरी तरह से लड़खड़ा गई थी, सिर्फ 25 रन बने थे और 4 खिलाड़ी भी आउट हुए थे, लेकिन ये ओवर काफ़ी प्रोडक्टिव रहा है। और जो आप बात कर रहे थे कि आखिर के 3 ओवर्स में 45 रन से यदि बनाते हैं, 70 के आसपास टोटल बनता है, तो वाकई में एक रोमांचक मैच देखने को मिल सकता है। 70 का आंकड़ा चेस करना इतना आसान रहा नहीं है। बढ़िया पोजीशन में आकर हुक किया है, कंट्रोल शॉट है डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, हालांकि फील्डर मौजूद, 1 ही रन मिलेगा। तर वेलकम स्वागत करूया सन्माननीय राजूभाई मात्रे यांचं. सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत एकूणच कॉमन क्रिकेट असोसिएशनचे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. वेलकम साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे या KPL सीझन 6 मध्ये. आणि आजचा दिवस 4था आहे. आपल्या इथे येणं या मंचाची शोभा वाढवणारं ठरतंय आणि एकूणच आपल्या या कार्यक्रमाला बळकटी देणारं ठरतंय. राजूभाई मात्रे यांचं खूप खूप सुस्वागतम. वेलकम. चौथा ओवर चल रहा है, 44 रन बने हैं, 4 खिलाड़ी आउट हुए हैं। सामने लॉन्ग ऑन मौजूद, ओहो बढ़िया एफर्ट, ओ क्या बेहतरीन क्षेत्ररक्षण, बैकअप देखिए कितना जबरदस्त। खाऊ कॉर्नर के खिलाड़ी ने बहुत ही अच्छा कवर किया उस गेंद को, नहीं तो बाउंड्री हो सकती थी। बहुत कुछ घट रहा है इस गेंद पर वैसे, रन तो एक ही मिला है। बघा या एकूणच चेंडूसाठी तब्बल 5 क्षेत्ररक्षक एंगेज झाले.
एवढं जबरदस्त इंटेन्सिटी दिसते या एकूणच सामन्याची, कारण जिंकायची आहे. एक महत्वपूर्ण मॅच आहे, इथून जिंकला तर निश्चितच उद्याचं तिकीट मिळणार आहे आणि त्यामुळेच ही सगळी धडपड सुरू आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 45, षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 4. 3 षटकात धावा होत्या 25, चौथ्या षटकानंतर 20 धावांची उडी आपल्याला पाहायला मिळते. हे आहे क्रिकेट, हे आहे अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आणि ही आहे KPL कमाल प्रीमियर लीग. आज के दिन का ये आखिरी मुकाबला है और टॉस हारने के बाद पहले बैटिंग करने पर मजबूर है बाबा 9191 टीम. खराब शुरुआत के बाद ज़रूर अच्छी वापसी की है उन्होंने. 4 ओवर में 45 रन 4 विकेटों के नुकसान पर इस समय स्कोर 16 पर बैटिंग करते हुए दर्पण 5 गेंदें खेली है. एक कैच भी ड्रॉप हुआ है उनका, 2 छक्के जड़ चुके हैं और 5 गेंदों में 3 पर जयेश पाटिल. ज़्यादा स्ट्राइक मिला नहीं है. सलामी बल्लेबाज जयेश पाटिल पिछले मैच में बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी, 34 रनों का योगदान दिया था. लेकिन अभी तक संकेत जी 4 ओवर में सलामी बैट्समन ने सिर्फ 5 गेंदें खेली है. जयची स्ट्रॅटेजी मला कळू शकली नाहीये. कदाचित इथे आता दर्पणला जास्तीत जास्त स्ट्राईक मागे ठेवण्याचं कारण आहे. नो डाऊट त्याची बॅट तळपली आहे. एहतेशाम को लाया गया है. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर जाने दिया है बल्लेबाज ने और गेंदबाज थोड़े से कहीं ना कहीं अपने आप को अस्वस्थ महसूस कर रहे हैं. शायद उनके पैर में क्रैम्प्स आ गए हैं. डॉट बॉल के साथ शुरुआत जरूर की है लेकिन पूरी तरह से फिट नजर नहीं आ रहे हैं. थोड़ी देर के लिए खेल रोका गया है. जरूर संकेत जी आपको रोकना चाहूंगा. कल सुपर संडे आखिरी दिन कल का रहेगा. फाइनल डे देखना मत भूलिएगा KPL का. और कल का पहला मैच स्ट्रॉम स्ट्राइकर्स बनाम ये जो मैच इस समय चल रहा है इसकी विजेता टीम. उसके बाद दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला शौर्य वॉरियर्स बनाम मैक मॉन्स्टर्स. तीसरे क्वार्टर फाइनल मैच में रुद्रा राइडर्स के सामने चुनौती रहेगी आयशा स्पोर्ट्स की. और उसके बाद आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला मामा भांजे वर्सेस RD 11 7575. तो ये 4 क्वार्टर फाइनल्स, उसके बाद 2 सेमीफाइनल्स और एक ग्रैंड फिनाले. महामुकाबला देखना मत भूलिएगा. कल का सबसे इंपॉर्टेंट दिन KPL सीजन 6 का. थोडीशी इंजरी मात्र टेन्शन नाहीये. आपल्याकडे सोम मल्टी स्पेशालिटीची डॉक्टर्स अवेलेबल आहेत. मात्र क्रॅम्प्स आपण बघतोय सध्याचा उकाडा जबरदस्तरित्या होतोय आणि खास करून या परिसरात जेव्हा आपण येतो त्यावेळेला निश्चितच इकडचं हॉट अँड ह्युमिड क्लायमेट त्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरतं आणि शरीरामध्ये जर पाण्याची पातळी जर नसेल तर निश्चितच या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील. जहाँ डिहाइड्रेशन की समस्या आती ज़रूर है और धीरे धीरे गर्मी के दिन तो शुरू हो गए हैं. दोपहर के सत्र में काफ़ी उमस और काफ़ी गर्मी महसूस की जाती है यहाँ पर. मात्र एकूणच आपण बघतोय ऑन स्क्रीन जर तुम्ही बघत असाल तर सगळ्या स्टँड्समध्ये एकूणच आपल्या प्रिन्स मूवीजचा कॅमेरा फिरतोय. हे सगळे मान्यवर प्रेक्षक त्यांच्यामुळेच या एकूणच KPLला एक वेगळी झळाळी निर्माण झाली आहे आणि त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्मान्य प्रवीण गुप्ताजी यांचं देखील आपण स्वागत करूया. जय श्रीराम टीमचे ओनर आहेत ते आणि त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम गुप्ता जी, आपका स्वागत है. आइए मंच पर तशरीफ रखिए. और गुप्ता जी खुश है नो डाउट. खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई. एहतेशाम ज़रूर उनके पैर में थोड़े से क्रैम्प्स आ गए लेकिन फिर भी गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार होते हुए. तो ये है नेवर से डाई एटीट्यूड. आता सध्याच्या युगात ज्या पद्धतीने आपण बघतो क्रिकेट ज्या पद्धतीने फास्ट झालंय, तुमच्या शरीराची ठेवण तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने ठेवायचं आहे, काय खायचं आहे काय खायचं नाहीये, त्यानंतर योग्य व्यायाम देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉलला लॉफ्ट केलंय, जबरदस्त पुलचा फटका, षटकार येतोय, अफलातून फटका, 6 धावांचा हा बोनस. शॉर्ट बॉल को सामने लॉन्ग ऑन के ऊपर छक्का जड़ना इतना आसान काम नहीं है. चमाट शॉट, ताकत थी स्ट्रोक में, फ्लैट बैटेड, बिल्कुल लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर थे लेकिन उनको आसानी से क्लियर करते हुए दर्पण एक अलग ही लेवल पर उनकी बल्लेबाजी चल रही है.
7 गेंदों में 22 पर पहुंच चुके हैं और टीम के 50 रन पूरे हुए सिक्सर के चलते 51 रन स्कोरबोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 10 गेंदें शेष है। ये मंच का नज़ारा, मेहमान आपको नजर आ रहे हैं मैच का लुत्फ उठाते हुए, सभी का हार्दिक स्वागत है। सन्माननीय राजूभाई म्हात्रे, त्यानंतर निश्चितच आपण बघतोय गुप्ताजी इथे उपस्थित आहेत, अजय सुद्धा इथे उपस्थित आहेत, देवेंद्र भोसकर यांना तुम्ही बघता ही कोर कमिटी आहे एकूणच KCA ची आणि KPL ची, त्यांचं मनापासून कौतुक आहे। या सर्वांचे एकत्रित एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच निश्चितच ही स्पर्धा आकाराला आली आहे। मागची 6 वर्ष जबरदस्त एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत। काफी डिसिप्लिन के साथ हमेशा KPL में क्रिकेट खेला जाता है। सन्माननीय दुर्योधन वाघ साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेत, RD 7575 टीमचे ओनर, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम, मनापासून कौतुक आहे। आणि आज सकाळी देखील एक गोष्ट आपण सांगितली होती, कारण इतकी मोठी स्पर्धा करायची आहे, तेवढे संघांना निमंत्रण द्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे ओनर, कारण एखादा संघ घ्यायचा आहे त्यांच्याकडे एवढा खर्च असतो, या सगळ्या गोष्टींचा पडताळा करण्यासाठी त्या 16 जणांना अगोदर उभं राहायचं आहे, ते ओनर शोधायचे आहेत। त्या सर्व ओनरचं आम्ही मनापासून कौतुक करतोय, कारण तुमच्या एफर्ट्समुळे, तुमच्या येण्यामुळेच ही स्पर्धा आकाराला येते, तुमचं मनापासून कौतुक आहे। ओव्हर टू अजय। जी बिल्कुल सही कहा आपने, टीम ओनर्स के सहयोग के बिना इस टूर्नामेंट का आयोजन करना बिल्कुल भी संभव नहीं है, तो सभी टीम ओनर्स को हम थैंक्स ज़रूर कहना चाहेंगे। एहतेशाम गेंदबाजी करते हुए 5वां ओवर चल रहा है, जयेश के पास स्ट्राइक, जड़ में रखी हुई गेंद, अच्छा क्षेत्ररक्षण भी खुद गेंदबाज द्वारा, फॉलो थ्रू में से बाहर निकले, बाई तरफ बढ़ते हुए गेंद को रोका है और कोई रन नहीं। डॉट गेंदें बहुत महत्वपूर्ण रहती है आखिर के ओवर्स में, यदि विकेट ना भी मिले तो कोई बात नहीं है, यदि आप डॉट डिलीवरीज करते रहते हो तो। अभी भी 8 गेंदें बची हुई है, जयेश को ज़्यादा स्ट्राइक मिला ही नहीं इस पारी में। एक और अच्छी गेंद, इस बार शफल कर चुके थे और रफ्तार में बीट किया। फ्रेम मध्ये नाही आहेत, कारण पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, म्हणजे तब्बल 7 चेंडूंना सामोरे गेलेत आणि फक्त 3च धावा आतापर्यंत, त्यामुळे ये बात कुछ बन नहीं रही है। पिछले मैच में अलग लेवल पर खेल रहे थे, इस मैच में कुछ अलग ही लेवल पर है, लेकिन गेंदबाजी भी तो सटीक हो रही है उनके विरुद्ध, हाथ खोलने के मौके नहीं मिल रहे हैं, हेजिटेशन है, दूसरा रन लेना चाहते हैं, मौका, और क्या यहाँ पर आउट हो जाएंगे? टीवी एम्पायर की मदद ली जा रही है, थोड़ा सा रुके थे बीच में, हेजिटेशन नजर आया उस दूसरे रन को लेकर। आखिरकार कोशिश तो की है, लेकिन अब देखना पड़ेगा पहुंचे या नहीं। चला सगळी क्षणचित्र पाहूया आपण प्रिन्स मोबीजवर, एक्झॅक्टली घडलंय काय, हा धावचित आहे किंवा नाही। बिना रुके शायद वो दौड़ जाते सीधे तो आसानी से वो रन्स कंप्लीट हो सकते थे। अभी तक निर्णय तो नहीं आया है, लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं उनकी दिलों की धड़कनें भी तेज़ हुई होंगी दोनों बल्लेबाजों के। विकेट शायद यहाँ पर खतरे में, सांगू शकतो ही गोष्ट निश्चितच, मात्र मेन स्क्रीनवर आम्हाला ती गोष्ट दाखवू शकणार नाहीये, त्यामुळे अंपायरसाठी एक स्पेशल स्क्रीन आहे आणि त्यावर सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत। इम्पॉर्टंट क्षण आहे एकूणच या मॅच मध्ये। आतापर्यंत रन रेट जर बघितला तर चांगला दिसतोय, मात्र इथून अजून जे काही चेंडू शिल्लक आहेत त्यावर या एकूणच धावसंख्येवर स्वार व्हावं लागेल, ते म्हणजे टीम बाबा 9191 ला। देखिए लाइन के काफ़ी नज़दीक आने के बाद वो बल्ला उन्होंने ग्राउंड किया है। वैसे बेसिक्स आपको बताते हैं कि आपको थोड़ा दूर से ही बल्ला घसीटते हुए लेकर आना चाहिए, लेकिन इसके बावजूद भी बल्लेबाज पहुंच चुके हैं, नॉट आउट। 2 रन्स कंप्लीट यहाँ पर, स्ट्राइक जयेश पाटिल के पास ही रहेगी। शायद ओवर खत्म हो चुका है, तो स्ट्राइक दर्पण के पास रहेगी जब नए ओवर की शुरुआत होगी, लेकिन दर्पण ने बहुत ही उम्दा बैटिंग की है। 8 गेंदों में 23 पर जयेश पाटिल ने काफ़ी स्ट्रगल किया है इस पारी में। 8 गेंदों में 5 पर बैटिंग कर रहे हैं। 5 ओवर के 75 रन संख्या 54, 4 विकेटों के नुकसान पर टीम बाबा 9191। 54 धावा झालेत, अजून एक षटक शिल्लक आहे। या षटकात अजून 14 ते 16 धावा आल्या तर या मॅचला एक वेगळी मजा येणार आहे। प्रेक्षक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये इन्व्हॉल्व आहेत। KPL चा हाच तर खरा प्लस पॉइंट म्हणावा लागेल।
हे 6वं वर्ष, 5 वर्षात ज्या काही गोष्टींची कमाई केली ते 6व्या वर्षात देखील एक वेगळ्या लेवलवर ठेवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि एक समालोचक म्हणून आपल्याला देखील एक एक दिवस का होईना मात्र संधी दिली जाते आहेत. ही KPL ची खासियत आहे. मी मनापासून कौतुक करेल या संपूर्ण KCAच्या टीमचं, ज्यांनी आमच्यावर देखील एक विश्वास दाखवलाय. आणि काकुणास ठाऊक आज इथे आल्यानंतर एक वेगळेपणा असतो, नेहमीच एक वेगळी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्यात सुद्धा येताना दिसते. मनापासून कौतुक आहे या इव्हेंटचा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय स्वप्नील पाटील. पहिला चेंडू अगदी जोरकस आणि टप्पा पडल्यानंतर त्याला मिळालेली उसळी बीट करून जाते ती म्हणजे बॅटर दर्पण आचोळकरला. पहिला बॉल आलाय डॉट. अच्छी लाइन थी है, बल्लेबाज से थोड़ा सा जानबूझकर दूर रखा था. बल्लेबाज वाइड की मांग कर रहे हैं, DRS उन्होंने लिया है. स्वप्निल का दूसरा ओवर है, पावर प्ले में गेंदबाजी करते हैं, आखिरी ओवर्स में आते हैं गेंदबाजी करने के लिए. ये आसान काम नहीं है किसी भी बॉलर के लिए. पावर प्ले के ओवर्स भी ऐसे ओवर्स होते हैं जहाँ पर बल्लेबाज काफ़ी आक्रामक खेलते हैं, और डेथ ओवर्स में तो हर गेंद पर बल्ला चलता है. रन्स थोड़े पड़े थे पहले ओवर में उनको, लेकिन एक विकेट मिला था. 14 रन देकर एक विकेट. इट्स अ फेयर डिलीवरी. चलिए आखिरी ओवर चल रहा है, रिव्यू है, उसका इस्तेमाल शायद उस हिसाब से किया गया. कभी कभी ऐसे होता है, टैक्टिकल यूज किया जाता है. रिव्यू लॉस्ट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या मॅच मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला या गोष्टी थर्ड अंपायर्स कडे जाताना पाहू शकलोय. याचं कारण इंटेन्सिटी या मॅचची. स्लो डिलिव्हरी आहे, लो फुल टॉस, मात्र चेंडूला डिस्पॅच केलंय. लॉंग लेग रिजन मध्ये षटकार, KPL षटकार, दमदार कामगिरी. बहुत ही कमजोर गेंद थी ये, मिडिल और लेग स्टंप पर आती हुई फुल टॉस, और बढ़िया टाइमिंग के साथ उसको घुमाया था. बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में शानदार सिक्सर. छक्कों में ज्यादातर डील किया है इस पारी में दर्पण ने. लोअर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी के लिए आए हैं, लेकिन दर्पण के आने के बाद रनों की जो गति है वो बढ़ गई है. 10 गेंदों में 29 पर बैटिंग करते हुए 290 का स्ट्राइक रेट, और टोटल 60 पर पहुंच चुका है. पहिल्या 3 षटकामध्ये 25 होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय मागच्या अगर एकूणच 14 बॉलचा विचार केला तर 35 धावा. ही आहे क्रिकेट, अनप्रेडिक्टेबल ज्याला आपण म्हणतो, कधीही बदलता, आणि तोच बदल आपल्याला या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. जबरदस्त कॉन्टेस्ट. 60 धावा झालेत म्हणजेच काय, इथून तुम्ही चॅलेंज देऊ शकता. पाहूया काय करताय. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, टर्न केला ऑन साइडला. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? हो ना सुरू आहे, मात्र इथे का पुढे सरकला नाहीत. नंतर कॉल येते. थोडंसं सुरक्षित क्रिकेट खेळलंय इथे. विकेट जाणार आहे, मात्र स्ट्राईक राहणार आहे. हो नाही, विकेट नाही घेतली आहे तिथे. लक्ष नव्हतं तिथे स्वप्नील पाटीलचं, त्यामुळे या 2 धावा पूर्ण. हेच व्हायचं बाकी होतं. ये क्या चल रहा है? विकेट क्यों नहीं लिया गया? विकेट सैक्रिफाइस करने की पूरी तैयारी थी वहां पर बैटर की, क्योंकि दर्पण को स्ट्राइक पर लाना था. ये देखिए जयेश रुके हुए थे पहले, फिर बाद में निकले, और शायद उन्होंने गेंद लगा दी थी. उनको लगा कि बेल्स निकल चुके हैं, वो देख रहे थे फील्डर की तरफ, लेकिन पहले अपना काम करना चाहिए था उनको सही तरह से. वो नहीं कर पाए और 1 रन का नुकसान उठाना पड़ा है. जयेश पाटीलची भरपूर मेहनत झाली. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी 71 धावांची पार्टनरशिप. या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉल पासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉफ्ट केला ऑन साइडला, चेंडू वन बाउन्स, सीमारेच्या पार, चौकार. दर्पण आचोळकरचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेड, 4 धावा. कमाल की बैटिंग कर रहे हैं दर्पण. दे दनादन दर्पण. लेंथ डिलीवरी, थोड़ा सा अक्रॉस द लाइन खेले थे. लॉन्ग ऑन मौजूद, खाऊ कॉर्नर भी है, लेकिन दोनों के बीच में से गैप ढूंढा. बेहतरीन प्लेसमेंट, 1 बाउंड चौका. सहासष्ट झाले. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. त्यामुळे या मॅच मध्ये जर टीम 94 ला जर जिंकायचं असेल ना, तर समोरच्या टीम पेक्षा 1 पाऊल पुढे राहावं लागेल. मात्र सध्या परिस्थिती काही औरच आहे. टीम बाबा 119191 संघानं आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्ही इथे आलोय जिंकायसाठी, आणि त्यासाठीच आमचे हे प्रयत्न अगदी योग्य वेळेवर.
हा चेंडू आपण बघतोय अगदी लेफ्ट केलाय, मात्र चेंडू अगदी रिटर्न किटच्या आतून आलाय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इथे रिव्ह्यू सुद्धा अवेलेबल नाहीये, कारण त्यांनी मगाशी एक रिव्ह्यू लॉस केलाय आणि त्यामुळे अतिशय योग्य लाईन म्हणावी लागेल. हा चेंडू डॉट आलाय अजय. और निर्णय भी अच्छा था अंपायर का, क्योंकि बैटर थोड़ा शफल कर चुके थे तो वो सेकंड लाइन एक्टिवेट हो गई थी. उस लाइन के अंदर गेंद पिच हुई थी. बहुत बढ़िया गेंद थी, ये वाइड यॉर्कर थी. बल्लेबाज दो मन में थे, पहले खेले ऐसा सोचा उन्होंने, फिर सोचा कि वाइड है और जाने दिया, लेकिन गलत फैसला था बैटर का. आखिरी गेंद, सामना करेंगे दर्पण. शॉट में ऊंचाई है, क्या दूरी मिलेगी, फील्डर देखते रह जाएंगे. जबरदस्त प्रहार, आखिरी गेंद पर सिक्सर. स्ट्रॉन्ग फिनिश दर्पण द्वारा. 41 रनों की नाबाद पारी, कुल रन संख्या 72 और 73 रनों की चुनौती सुपर 8 में पहुंचने के लिए टीम 94 कामन के सामने. क्या बात है, क्या बात है. थँक्यू व्हेरी मच डीजे. दर्पण ज्याच्यावर कोणतंही नव्हतं दडपण आणि अफलातून बॅटिंग केले. 23 इनिंग मध्ये केपीएलच्या इतिहासामध्ये 250 धावा त्याच्याही पूर्ण झालेत. आज बऱ्याच जणांनी पराक्रम केले, नो डाऊट. मात्र कौतुक आहे इथे दर्पणचं. अफलातून बॅटिंग आणि एक अफलातून धावसंख्येपर्यंत त्यांनी आपल्या संघाला पोहोचवलंय. मात्र 72 ते 73 धावा टीम 94 संघ. पहिल्या एकूणच सामन्यामध्ये झालेला, मागच्या सामन्यामध्ये झालेला तो पराभव त्यांना ती गोष्ट आठवत असेल. मात्र ही मॅच आता रंगली आहे. या मॅचचा पुढे काय होणार, कोण जिंकणार, हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी एकूणच जी स्पर्धा आहे ना या मॅचची ती बाकी आहे. अजय, एक्साइटमेंट बढ़ गया मेरे ख्याल से, क्योंकि ये टोटल जबरदस्त है. 72 रन 4 विकेटों के नुकसान पर. और पूरा श्रेय देना होगा, क्रेडिट देना होगा दर्पण को, जिस तरह से उन्होंने अंडर प्रेशर बल्लेबाजी की है. एक से बढ़कर एक शॉट्स खेले हैं और एक चुनौतीपूर्ण स्कोर खड़ा कर दिया गया है बाबा 9191 टीम द्वारा. अब 73 रन बनाने होंगे 6 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए टीम 94 कामन को. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के उस पार देखेंगे रनचेस. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे दाखवलं जाते आपलं स्क्रीनवर, ज्यांच्या माध्यमातून छोटं क्लिनिकसुद्धा आहे. त्यांच्या माध्यमातून आपण उद्याच्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल मॅचचं जे मॅन ऑफ द मॅच असेल, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, हे 4 जे खेळाडू असतील त्यांना 5 लाखाचा विमा मोफत दिला जाईल 1 वर्षासाठी. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवचार सर यांच्या माध्यमातून. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय आपले मुख्य अतिथी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. केपीएलचे कार्याध्यक्ष या पदावर आहेत माननीय श्री राजूभाई म्हात्रे, आणि त्यानंतर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय केसीए कमिटीला त्यांच्या शुभ हस्ते, पूर्ण कमिटीला विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते राजूभाई म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. स्वागत सन्मान केलं जाते आहे. माननीय श्री राजूभाई म्हात्रे यांचं सन्मान केला जातोय, जे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत केपीएलचे. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचा स्वागत सन्मान या केपीएलच्या मंचावर केलं जात आहे. केसीए कमिटीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. केपीएल सीझन 6 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आपण बघतोय. अजय पाटील, नितीन म्हात्रे, त्यानंतर प्रवीण पाटील, जितेंद्र माळी, त्यानंतर सचिन घाग, देवेंद्र भोसकर, अंकित पाटील हे सर्व सदस्य आहेत केसीचे. त्यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. राजूभाई म्हात्रे यांचा हा सन्मान केला जातोय. मुख्य मंचावर आणखीन जर आपण बघितलं तर आणखीन व्यक्तिमत्व आपण बघू शकतोय, ज्यामध्ये महेश पाटील ज्यांनी कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर्स केलेला आहे. कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स. त्यानंतर RD 7575चे ऑनर दुर्योधन वाघ सुद्धा दिसतात.
महेश पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो पुन्हा एकदा केसे कमिटीला, महेश पाटील यांचा सुद्धा चांगला सपोर्ट असतोय. महेश पाटील आणि अभय म्हात्रे यांच्या माध्यमातून हे जे समालोचन कक्ष आहे ते समालोचन कक्ष स्पॉन्सर झालेला आहे. कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले ते महेश पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि त्यानंतर हे खास सन्मान चिन्ह केपीएलचं चिन्ह असणारं सन्मानित केलं जाईल. महेश पाटील यांचा हा सन्मान केला जातो. आपलं हार्दिक स्वागत असेल. लौट चलते एक बार फिर से आज के इस आखिरी मुकाबले की तरफ. कॉमन प्रीमियर लीग सीजन 6 में आप सभी का हार्दिक स्वागत. इम्पोर्टेंट मैच, डू और डाई सिचुएशन दोनों भी टीमों के लिए. एक तरफ बाबा 9191 और दूसरी तरफ टीम 94 कॉमन. बाबा 9191 टीम ने बनाया है 72 रन पहले बैटिंग करते हुए और 73 रनों का पीछा करना है मैच को जीतने के लिए टीम 94 कॉमन को. प्रारंभिक बल्लेबाज हेमंत कामनकर और उनके साथ एहतेशाम आए हैं. पहला ओवर लेकर गेंदबाज अतुल. पहली गेंद बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए ड्राइव किया स्क्वायर ऑफ द विकेट और तेज सिंगल. अच्छी दौड़ विकेटों के बीच में. जोखिम जरूर था इस रन में लेकिन तालमेल काफी बढ़िया था. सिंगल के साथ पहली गेंद पर खाता खोलते हुए कामनकर. यस, नक्कीच आपण बघतोय टार्गेट तर चांगलं ठेवलेलं आहे. त्यात त्याचं टार्गेट एक चांगलं टार्गेट आपण म्हणू शकतोय. आणि पहिल्या बॉलवर सिंगल आलेले आहे. हेमंत कामनकरने जर बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर तुषार कामनकर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रवीण पाटील यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये. ये कमजोर गेंद है, उसको पहुंचा दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. शानदार प्रहार, 6 रन. खराब बॉल होता पण बघितलं आणि चेक केले जाईल. बिबरसाठी अंपायरचं रिव्ह्यू आहे. फुलटॉस बॉल होता. पुरेपूर समाचार घेता फुल टोल वसूल केलं या बॉलवर. लॉंगांच्या बाहेर पाठवलं बॉलला षटकारासाठी आणि चेक केलं जाईल का हा बॉल कमरेपेक्षा उंच आहे का. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भले टीवी अंपायर ने बता दिया कि फेयर डिलीवरी लेकिन बाबा 9191 टीम के कैप्टन गेंदबाज को कहेंगे भाई ये फेयर डिलीवरी नहीं है, ऐसी गेंदबाजी नहीं चाहिए हमें. ऐसे फुल टॉस करेंगे तो फिर ऐसे बड़े प्रहार ही देखने को मिलेंगे. हाँ, ये चाहिए उनको. ब्लॉक होल में डिलीवरी. अच्छा खेला और अच्छा सिंगल. यस, अतिशय चांगलं कमबॅक केलं. यावेळेला बघितला अगोदरचा बॉल फुल टॉस जरूर पडला होता मात्र यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये गोलंदाजी केली होती गोलंदाज अतुल नडगेने आणि भाग पाडलं होतं. बॅक क्लिपला खाली घेऊन ऑन ड्राईव्ह ऑन साईडला चांगली फिल्डिंग पाहिली आपण रोशनची. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन्स. हा सामना एक अटीतटीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अजय. जी बिल्कुल, जिस तरह का स्कोर बनाया गया है उससे तो ये लग रहा है कि अच्छा मैच होगा. ओ स्विच हिट, अद्भुत शॉट है कवर्स के ऊपर से बहुत दूर. 6 रन मिलेंगे. वॉट अ शॉट, काय फटका होता. अगोदरच बनवलं होतं. प्री बँडेड शॉट होता आणि कुठेतरी असं वाटलं अजय की हा लेफ्ट हँडर बॅटरने मारलेला फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सरळ बॉलला पाठवलंय हेमंत कामनकरने सरळ षटकारासाठी. अपने आतिशी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं हेमंत कामनकर और गेम प्लान क्लियर है दोनों बल्लेबाजों का. मकसद साफ कर दिया है कि पावर प्ले में बहुत धुआंधार बैटिंग करनी है. 35-40 रन से यदि पावर प्ले में ही जोड़ देते हैं तो लक्ष्य बहुत आसान हो सकता है. नॉन पावर प्ले फेज में स्विच हिट खेला जरूर लेकिन यहाँ पर गेंदबाज भी कुछ गलतियां कर रहे हैं. ये भी फुल टॉस थी, इससे पहले भी एक फ्रेंडली फुल टॉस डाली थी और दोनों फुल टॉस गेंदों पर छक्के लग चुके हैं. यस, नक्कीच आपण बघितलं तर मागच्या मॅचमध्ये चुका झाल्या होत्या का हे आपण बघितलं की ज्यावेळेस 70 पेक्षा जास्त टार्गेट होतं त्यावेळेस पराजित झाली होती आरडीच्या समोर.
टीम 94 कॉमन टीम मात्र या मॅच मध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले पाहिजे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर रन्स आले तर समोरच्या टीमवर आपण दबाव बनवू शकतो, गोलंदाजावर दबाव बनवू शकतो. 4 गेंदों में 14 रन स्कोर बोर्ड पर. सॉफ्ट एंड पुश अपिश था, लेकिन फील्डर थोड़े से दूर वहां पर कवर्स की दिशा में. सूझबूझ भरी बल्लेबाजी. अब ये भी दिखाया है कि हर गेंद पर प्रहार करने की ज़रूरत नहीं है. 2 बड़े हिट्स आ चुके हैं तो थोड़ा सा संयम भी दिखाना पड़ेगा, क्योंकि पारी को लंबा लेकर जाना बहुत ज़रूरी है. यदि आपको अच्छी शुरुआत मिली है तो आपकी जिम्मेदारी बढ़ जाती है, उत्तरदायित्व आपका बढ़ जाता है कि आप लंबा खेले. आसानी से विकेट नहीं फेंकना है. ओ बढ़िया गेंद, प्लेड ऑन, अंदरूनी किनारा और गेंद जाकर लगी सीधे स्टंप्स पर. पहली सफलता अपने टीम को दिलाते हुए अतुल नडगे. थोडीशी इनसाइड एज लागली होती आणि सरळ स्टंपवर बॉल जाऊन अदलतोय आणि प्ले डाऊनच्या रूपाने हा विकेट जातो. अत्यशाम पहिली विकेट जाते ती टीम 94 कॉमन टीमची. हा पहिला हादरा लागलेला आहे. 1 ओव्हरची होती समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 कॉमन टीम 15 वर 1 विकेट. रन्स तर आले होते 5 बॉलमध्ये, मात्र शेवटच्या बॉलवर विकेट जाते. थोडंसं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अतुल नडकेने. अच्छी लाइन और लेन पर रखी हुई गेंद, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा था और आपकी बार गलती बैटर ने की. तो यही चीज़ है, आप बतौर गेंदबाज आपका काम सही तरह से करते हैं तो फिर बड़ा टारगेट सामने होता है तो कहीं ना कहीं बैट्समैन गलतियां कर सकते हैं, आपको विकेट मिल सकते हैं. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, बाउंस थोड़ा सा कम रहा जिस वजह से वो इनसाइड एज लगा और काफ़ी दुर्भाग्यपूर्ण तरीके से प्लेड ऑन हो गए वहाँ पर बल्लेबाज. एहतेशाम के पारी का खात्मा. स्कोर 14 रन पहले ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पर टीम 94 कॉमन. नवीन बॅटर 7 शेख येतोय बॅटिंगसाठी. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता 7 शेख. चांगली बॉलिंग, 2 विकेट घेतल्या होत्या, बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. 15 रन स्कोर बोर्डवर स्कोर आहे. 3 सिंगल, 2 षटकार, शेवटच्या बॉलवर विकेट. हेमंत कामनकर स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज येताना दिसतो आपल्याला. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून सोनू यादव. एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे. या मॅचमध्ये जास्त काही करू शकला नव्हता बॅटिंगमध्ये. यावेळेस बघितला व्हाईट यॉर्कर, चॉक केलं बॉलला पॉईंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं फ्लंबर जरूर झाला, मात्र जास्त फायदा मिळाला नाहीये. 1 रन कंप्लीट करतोय फलंदाज आणि स्ट्राईक देतो 7 याच्याकडे. स्कोर जाऊन पोहोचतोय 16 वर. जी हाँ, स्क्रीन पर वो करेक्शन हो गया है. 16 रन बने हैं. अच्छी गेंद के साथ शुरुआत की है इस ओवर की सोनू यादव ने, लेकिन बाबा 9191 टीम को इस मैच को जीतना है तो अच्छी गेंदों में निरंतरता रखनी पड़ेगी गेंदबाजों को. ओव्हर द विकेट. ओ चांगला फटका या वेळेला लॉंगांच्या दिशेने स्मॅश केला बॉलला आणि पाठवले सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड. 6 रनसाठी षटकार. स्लॉट में डाली हुई गेंद. यह आसान था बल्लेबाज के लिए, सीधे बल्ले से लॉफ्ट करते हुए लॉफ्टेड ऑन ड्राइव. बहुत ही क्लासिकल छक्का. ताकत थी स्ट्रोक में और टाइमिंग गजब की. तो वही मैं चर्चा कर रहा था हेमंत जी कि अच्छी गेंदों में आपको निरंतरता रखनी पड़ेगी. पिछला ओवर 3-4 गेंदें बहुत बढ़िया थी, लेकिन 2 गेंदें फुल टॉस थी, उन पर छक्के लगे थे. अब ये स्लॉट में गेंद डाली है यहाँ पर सोनू ने, उसका तुरंत फायदा उठाते हुए बल्लेबाज. तो ये 2 बल्लेबाज ऐसे हैं जो कमजोर गेंदों को बख्शने वाले नहीं है. 7 ने जर आपण बघितलं तर षटकाराने खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे यावेळेस वाईडिश लॉंगन आणि कावकानीच्या दिशेने बॉल जातोय. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. इस बार ऐसे लगा कि शायद वो यॉर्कर का प्रयास कर रहे थे, लेकिन सही ठिकाने पर गिरी नहीं और उसको सही ठिकाने लगाते हुए बल्लेबाज बाउंड्री के बाहर पहुंचाते हुए अपना स्पॉट पहले ही पिक कर लिया था साध ने और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए वेकेंट एरिया में खेला काउ कॉर्नर की तरफ. पावर प्ले का फायदा उठाते हुए चांगली बॅटिंग करताना दिसतोय साध. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो. अटॅक कायम ठेवलेला आहे.
स्किनिंग बॉल आराम दिले, थोडस जास्त शफल झाला होता या वेळेला. एस्टँडवर बॉल टाकला आणि मधली ती उद्ध्वस्त केली सोनू यादवने साथ याची आणि लगेच आपण बघितलं तर कमबॅक केलंय सोनू यादव यांनी. थोड़ा सा तेज भी डाला था बैट्समैन इससे पहले कि बल्ला चलाते, गेंद निकल चुकी थी स्टंप्स की तरफ और काफ़ी निराश नजर आया अपने आप से क्योंकि अच्छा खेल रहे थे. जब सीधे बल्ले से जा रहे थे तो बिल्कुल गेंद के मेरिट पर खासतौर पर उन्होंने रन्स बनाए, लेकिन अब की बार ऐसे लगा कि थोड़े कैरिड अवे भी हो गए, ओवर एक्साइटेड नजर आए और अपना विकेट गवा दिया वहाँ पर साधने. टेम्परामेंटने बॅटिंग करायला पाहिजे होती. आपण बघितलं 2 चांगले फटके जरूर आले होते, मात्र या पहिलेला बघितलं जास्त शफल झाला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजाने. चांगलं कमबॅक केलंय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 26 रन्स. आतापर्यंत बघितलं सोनूने खर्च केलेले आहेत 11 रन्स. हा बॉल थोडासा टर्न होतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि धाव बॉल येतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सोनू यादवचं. लेग कटर टप्पा बढ़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ मूव हुई थी गेंद. बल्लेबाज बहुत दूर से खेलने का प्रयास कर रहे थे. कुणाल नंबर 4 पर आए हैं. यहाँ से और 47 रनों की जरूरत है. हुक करण्याचा प्रयत्न, मिस की हुक शॉट आहे, कॅचची शक्यता. संदीप दिंडा विकेट कीपर. वॉड कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. बॅटिंगसाठी जर आपण बघितलं तर येतोय राहिल अन्सारी. विकेट जाते त्यावेळेस नक्की थोडंसं प्रेशरमध्ये येते बॅटिंग करणारी टीम. तर यावेळेस आपण बघितलं तर विकेट गेलेले आहेत, 3 विकेट आतापर्यंत. आणि सोनू यादव पहिल्या 3 बॉलमध्ये महागडा पडले होता, नंतर 3 बॉलमध्ये आपण बघितलं वाव गोलंदाजी केली. WOW. अतुल नडगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला दिसतोय. ये जोड़ी बहुत ही महत्वपूर्ण रहेगी टीम 94 कामन के लिए. राहिल बहुत ही सफल खिलाड़ी है KPL के इतिहास में. अतुल का दूसरा ओवर, उल्टे शॉट की कोशिश, पहले ही पलटकर खड़े हो गए थे और उसको बहुत जल्दी भाप लिया था अतुल ने. पिछले ओवर में भी उनके विरुद्ध एक स्विच हिट खेला गया था, लेकिन उस वक्त वो फुल टॉस गेंद डिलीवर की थी. इस बार जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा और बीट किया. अगदी बरोबर बघितलं, बॅटरला रीड करत असताना बॉल टाकला आणि लेग स्टंपच्या बाहेर बॉल केला होता या वेळेला गोलंदाज अतुलने. अच्छी गेंद है एंड वक्त पर बल्ला नीचे लाए और हल्के हाथों से फ्लिक किया. सिंगल मिलेगा यहाँ पर हेमंत कामनकर को. हेमंत कामनकर और राहिल अंसारी, 2 मंझे हुए खिलाड़ी क्रीज पर. चांगला बॉल, प्रतिम बॉल यॉक करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणामध्ये बॅट खाली आणली, फ्लिक केलं होतं, एक सिंगल काढली, स्ट्राईक रोटेट केली जाते आहे आणि राहिल अन्सारी स्ट्राईक विंडोवर येतोय. आणि हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व पाहण्यासाठी नक्कीच मजा येईल. अतुल नडगे वर्सेस राहिल अंसारी. बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट चलता हुआ कामन प्रीमियर लीग सीजन 6 में. 22 गेंदों में 46 चाहिए. राहिल अंसारी पहली बार इस मैच में स्ट्राइक पर. देखना है बड़े स्ट्रोक की कोशिश करेंगे या नहीं, लेकिन यहाँ पर तो मौका ही नहीं दिया है. बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं. बहुत भरोसेमंद गेंदबाज है. वैसे पहला ओवर थोड़ा सा महंगा रहा था, लेकिन फिर भी उनको दूसरा ओवर दिया गया है. मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या चुका कुठेतरी सुधारताना दिसतोय आपल्याला गोलंदाज अतुल नडगे.
तिन्हीचे तिन्ही बॉल जर आपण बघितले तर ब्लॉक कॉल मध्ये केलेले आहेत अतुल नडगेने. यॉर्कर से बढ़िया गेंद क्या हो सकती है जब रिक्वायर्ड रन रेट 12 के ऊपर हो. इस बार ड्राइव किया गेंद हवा में, वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ, फील्डर मौजूद और कोई गलती नहीं. विकेट डिजर्व कर रहे थे इस ओवर में गेंदबाज और विकेट मिल गई. ओ या वेळेला थोडासा मिसहिट होता. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फील्डर ताईना चांगला कॅच घेतला तिथल्या फील्डरने आणि ही विकेट जाते. सलामीचा फलंदाज हेमंत कामनकर जो अनुभवी फलंदाज होता, ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती, या मॅच मध्ये मात्र कॅचच्या रूपाने बाद होतोय. बाद होण्यापूर्वी 10 रन्स बनवले 7 बॉल मध्ये. लग रहा था कि सेट हो रहे हैं कामनकर, लेकिन गलत समय पर उन्होंने अपना विकेट गवा दिया है. एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत थी कहीं ना कहीं. अब नए बल्लेबाज आएंगे क्रीज पर. 28 पर 4 इस समय टीम 94 कामन. पावर प्ले में तो बल्लेबाजों ने रन्स काफी अच्छे बनाए, लेकिन जो विकेट्स गिरते जा रहे हैं उसकी वजह से एक अलग प्रकार का दबाव बनता जा रहा है. अतुल ने पहले ओवर में भी 1 विकेट प्राप्त किया था. 2 विकेट्स अब उनके खाते में है इस मैच में, और अभी भी 2 गेंदें उनके स्पेल में शेष है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. मेक श्योर किया उन्होंने कि ज्यादा रूम नहीं देंगे, आगे रखेंगे. यॉर्कर्स अच्छे डाले हैं, और जिस गेंद पर विकेट प्राप्त किया वो भी ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर थी, लेकिन बैटर क्रीज में पीछे चले गए. उन्होंने थोड़ा सा मार्जिन अपने आप के लिए क्रिएट किया, सामने लॉफ्ट किया था, लेकिन धनेश को पाया डीप में और हेमंत कामनकर आउट हुए. इस बार ड्राइव करते हुए ऑन द राइज गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर डीप में मौजूद है. सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति. बेहतरीन ओवर टीम बाबा 9191 के लिए. सफल रहा ये ओवर अतुल नडगे का, और सफल स्पेल भी रहा उनका. 2 ओवर में 18 रन देकर 2 सफलताएं उनके खाते में. 3 ओवर के समाप्ति पर रन संख्या 29, 4 विकेटों के नुकसान पर. वक्त हो चला है स्ट्रेटेजिक टाइम आउट का. समीकरण 18 गेंदों में 44 रनों की जरूरत टीम 94 कामन को. मुश्किल है, लेकिन अभी भी राहिल है क्रीज पर, और राहिल है तो मुमकिन है. अगदी बरोबर. स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू आहे. तर उद्याचा शेड्यूल आपण बघूया. पहिला क्वार्टर फायनल मॅच उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता टॉस केला जाईल. 9 वाजता रिपोर्टिंग आहे. दोन्ही टीम लक्षात घ्यायचं आहे. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती पहिला सामना खेळेल उद्याच्या दिवसामध्ये. स्टॉर्म स्ट्रायकर टीमच्या जोडीला पहिला क्वार्टर फायनल मॅच असेल. त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनल मॅच शौर्य वॉरियर्स वर्सेस मॅक मॉन्स्टर असेल. तिसरा सामना असेल मॅच नंबर 3 रुद्र रायडर्स वर्सेस आयशा स्टार या 2 टीम मध्ये. आणि त्यानंतर अंतिम सामना असेल RD11 7575 वर्सेस मामा भांजा. तर असे 8 टीम उद्याच्या दिवसामध्ये दिसतील. बघूया या मॅच मधून कोणती टीम जिंकेल आणि स्टॉर्म स्ट्रायकरच्या जोडीला लढत देईल उद्याच्या दिवसामध्ये. पहिली मॅच हे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दाखवलं जाते आहे, ज्यांच्या माध्यमातून छोटं क्लिनिक आपल्या ग्राउंडमध्ये आहे. नक्कीच डॉक्टर संतोष अवचार जे डीन आहेत, आणि त्यांनी एक घोषणा केलेली आहे. सेमीफायनलचे दोन्ही मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे जे 4 खेळाडू असतील त्या 4 खेळाडूंना 5 लाखाचा विमा मोफत दिला जाईल संतोष डॉक्टर यांच्या माध्यमातून. प्रवीण गुप्ता डीजेचे मालक आहेत, त्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. बघूया यावेळेस बॉलिंगसाठी कोणता बॉलर येईल. सोनू यादव कंटिन्यू बॉलिंगसाठी येताना दिसतोय. अतुल नडगेने पहिल्या ओव्हरमध्ये ज्या चुका केल्या होत्या चुका दुरुस्त केल्या. त्यानंतर आपण बघितलं कमबॅक केलं, आणि मागच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या अतुल नडगेने. सोनू यादव बॉलिंग ट्रॅकवर. फटकाट चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल बाउंड्रीच्या बाहेर. काय इशारा असेल पंचांचा. 4 या 6. चौकी का इशारा करते हुए अंपायर. शायद बाउंस पर गई है, लेकिन अच्छा प्लेसमेंट 2 खिलाड़ियों के दरमियान से खेला था डीप में. फील्डर बहुत दूर, जहां सही फैसला अंपायर का. बाउंड्री लाइन के थोड़ी सी अंदर गिरी थी.
और निकल गई बाउंड्री के बाहर। चौके के साथ शुरुआत इस चौथे ओवर की। गेंदबाजी में अभी तक कोई बदलाव देखने को नहीं मिला है। अतुल ने अपना स्पेल समाप्त किया है और सोनू का ये दूसरा ओवर। सोनू के खाते में भी अभी तक 2 विकेट्स है। चाहेंगे कि एक आध विकेट और चटकाया जाए इस ओवर में। राज खटाल स्ट्राईक हँडवर आणि एक चौकार राज खटालच्या बॅटमधून येतोय. हो, खोलवट टप्प्याचा बॉल स्टेट ड्राईव्ह होतं. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या पायाने अडवण्याचा प्रयत्न केला सोनू यादवने, मात्र बॉल जातोय मागे. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 34 रन. आता मात्र राहिल अन्सारी स्ट्राईक हँडवर येतोय आणि हवा जर बघितलं तर राईट हँडर बॅटरसाठी आहे. दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज है। हवा देखिए किसी भी दिशा में क्यों ना चले, लेकिन गेंद को हवा में खेलते हुए बाउंड्री को पार करना जरूरी है। इक्वेशन थोड़ा सा कठिन है। हो स्लोअर वन टाकला होता. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर उडवलंय. राहिल अन्सारी यांनी पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. राहिल अंसारी, मजबूत बदन, मजबूत इरादे और मजबूत शॉट्स होते हैं उनके। स्लोअर बॉल को अच्छी तरह से पिक किया था और हेलीकॉप्टर तो उनका मन पसंदीदा स्ट्रोक है। बहुत ही बेहतरीन तरीके से खेलते हैं। काय चांगलं पिक केलं होतं या बॉलला आणि सरळ पाठवलंय लॉंगांच्या बाहेर षटकारासाठी आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 40 वर. पुन्हा एकदा उडवलंय बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग सिक्सर. जबरदस्त बैट का पूरा स्विंग और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है। उनके स्लॉट में रहेगी गेंद तो फिर यही हश्र होने वाला है। ये देखिए फ्रंट लेग को गेंद के लाइन से हटाते हुए ताकि हाथ खोलने का मौका मिले, दूर गगन की छाव में भेज दिया गेंद को। लगातार दूसरा सिक्सर राहिल के बल्ले से। इसी अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं, अपने चिर परिचित अंदाज में बल्लेबाजी करते हुए राहिल अंसारी। पिछले मैच में भी अच्छा खेले थे, लेकिन उनका आउट होना वो कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट रहा उस मैच का। मेन विकेट मिळाली होती आणि सॉफ्ट डिस्मिसल ते बाद झाले होते. त्यानंतर गेम चेंज झाला होता आणि तो गेम जिंकला होता आरडीने. यावेळेस तशा प्रकारची चुकी करणार नाहीये राहिल. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोर बोर्डवर 46 रन्स. 14-27 इक्वेशन. हो, पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी, हेलिकॉप्टर ड्राईव्ह वाईड स्पीड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाईल 47 वर. 18 रन आ चुके हैं इस ओवर से। अभी भी एक गेंद बची हुई है सोनू के स्पेल में। हो, पुन्हा एकदा यावेळेला राज खटाल बेस फिल्डिंग. बॉल निघून जाईल कॉर्नरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. दो खिलाड़ी थे बाउंड्री पर, लेकिन दोनों भी रोकने में असफल रहे। थोड़ा सा एफर्ट वहां पर कम नजर आया। 50 का आंकड़ा पार करती हुई चौके के साथ टीम 94 कामन। 51 रन स्कोर बोर्ड पर 4 ओवर की समाप्ति। काफी प्रोडक्टिव ओवर सोनू यादव का ये ओवर बहुत ही महंगा रहा और टीम 94 कामन को जैसा ओवर चाहिए था वैसा ओवर। अब बचे हुए 2 ओवर्स में 22 रनों की जरूरत। 12 बॉल आणि 22 ची आवश्यकता. मागचा सामना सुद्धा असाच झाला होता. टीम 94 कामन टीमसाठी 12 बॉलमध्ये 24 हवे होते आणि त्यावेळेसच विकेट केली होती राहिल अन्सारीची आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली होती. 12-22चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. हा अंतिम आणि महत्त्वाचा सामना आहे लीग मॅच मधला दोन्ही टीमसाठी. कारण या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती उद्याच्या दिवसामध्ये पहिला क्वार्टर फायनल मॅच स्टॉर्म स्ट्रायकर टीमच्या जोडीला खेळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर दर्पण अचोलकर येतोय. अजय बहुत अच्छा ऑलराउंडर है। इस मैच में बैटिंग बहुत ही उम्दा की है उन्होंने, तो वो कॉन्फिडेंस उनके पास ज़रूर होना चाहिए। मैच का पेनल्टी मेट ओवर करने के लिए आए हैं। जिस तरह से करण बगली ने वो गेम चेंज किया था टीम 94 कामन के विरुद्ध आरडी के लिए, कुछ उसी तरह का पराक्रम यहाँ पर करना पड़ेगा गेंदबाज को। एक किफ़ायती ओवर, राहिल की विकेट खास तौर पर गेम चेंज हो सकता है। 12 गेंदे 22 रन। दर्पण चले, राइट आर्म राउंड द विकेट। बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, चूक गए। जगह जरूर थी लेकिन फायदा नहीं उठा पाए।
डॉट बॉल के साथ शुरुआत। चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये बघितलं तर आपण बैटिंग साइड ने रिव्यू लिया है, थोड़ा सा सोचा वहां पर राहिल ने और आखिरकार अंपायर को बताया कि हम रिव्यू लेना चाहते हैं। थोडंसं कटर बॉल असं वाटलं, अँगल बनवलं, ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बॉल गेला, फेअर डिलिव्हरी, रिव्यू लॉस झालेला आहे आणि पहिला बॉल डॉट केल्यानंतर थोडंसं प्रेशर वाढू शकते, कारण इक्वेशन जर आपण बघितलं 11 मध्ये आता 22 ची आवश्यकता आहे। पूरे दिन भर में हमने देखा है एक आधी डिसीजन चेंज हुआ है रिव्यू पर। अपील जोरदार है लेकिन अंपायर की सहमति नहीं। इम्पैक्ट यहाँ पर मायने रखता है क्योंकि शफल कर चुके थे, ऑफ स्टंप के शायद थोड़ी बाहर लगी थी गेंद पैर पर। यस, त्यामुळेच थोडंसं पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे। मात्र पहिली 2 बॉल अतिशय चांगले टाकलेले आहेत राहिलच्या विरोधामध्ये आपण बघतोय। गोलंदाज दर्पण अचोलकर याने, एक्सपीरियंस गोलंदाज आहे दर्पण। जी हाँ, बहुत अच्छी शुरुआत की है उन्होंने, लगातार 2 डॉट डिलीवरीज। इस बार बल्ले पर लिया जरूर है लेकिन केवल ऊंची गई है, दूर नहीं जाएगी, फील्डर गेंद के नीचे और इसके साथ ही राहिल का काम तमाम। बहुत ही इंपॉर्टंट विकेट। पुन्हा एकदा आपण बघतो त्याच प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय, हे बघितलं आपण स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र मिस हिट होता हा। रोजी फोर्टी स्लिक पुढे आला, अतिशय चांगला कॅच घेतला रोशन पाटीलने आणि ही महत्वपूर्ण विकेट मिळते राहिल अन्सारी याची आणि एक मोठा हादरा लागलेला पुन्हा एकदा टीम 94 कामन टीमला। ये अच्छा कैच रोशन द्वारा, बहुत ही बेहतरीन कैच। आसान नहीं होता है क्योंकि हवाएं चल रही है, हवा के विरुद्ध शॉट खेला गया था। जब गेंद ऊंची जाती है तो वो गेंद हवा में स्विंग होती है और उस कैच को जज करना बहुत मुश्किल काम रहता है। एक तो प्रेशर काफी है इस समय, लेकिन बेहतरीन कैच अंडर प्रेशर, रोशन की तारीफ करनी होगी। 3 गेंदें इस ओवर की डॉट हो चुकी है, उसमें विकेट प्राप्त कर चुके हैं दर्पण। मैच रोमांचक स्थिति में है, 9 गेंदों में 22 रन चाहिए टीम 94 कामन को। जबरदस्त कॅच आणि जबरदस्त कमबॅक केलं या मॅच मध्ये आपण बघतोय। फील्डिंग करणारे टीम बाबा 9191 टीमने कमलाकर बिस्तू जाधव, प्रदीप मात्रे अँड भूषण कामनकर प्रस्तुत टीम आपण बघतोय आणि खरोखर चांगला कमबॅक आहे। इक्वेशन जर आपण आता बघितलं तर बॉल शेष आहेत 9 आणि 9 मध्ये 22 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। महत्वपूर्ण विकेट जो होता तो मात्र डगआउट मध्ये पोहोचलेला आहे। क्या टीम 94 कामन पिछले मैच को रिपीट करेगी या फिर थोड़ा सा अलग क्रिकेट खेलते हुए इस मैच को जीतने में कामयाब हो जाएगी, देखना बहुत ही दिलचस्प है। मैच का पेनल्टीमेट ओवर उनके लिए कहीं ना कहीं सिरदर्द बना हुआ है। 9 गेंदे 22 रन। नए बल्लेबाज नंबर 7 पर स्वप्निल पाटिल, एक और ऑलराउंडर मैदान में। राज काटाल नॉन स्ट्राइकर से इन पर 5 गेंदों में 10 पर बैटिंग कर रहे हैं। अच्छा खेले हैं लेकिन और बेहतर खेलने की ज़रूरत है। 9 गेंदे 22, यह है इक्वेशन। ऑन साइड की फील्ड को कस दिया गया है। 4 बाउंड्री राइडर्स नजर आ रहे हैं। जगह बनाकर खेलने का प्रयास, अपील हो रही है कॉट बिहाइंड की। अंपायर की सहमति नहीं लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर। गेंद सीधे विकेट कीपर के पास। एक और बेहतरीन गेंद, ओहो देखिए कैसे अतिरिक्त उछाल लेकर आई थी। रायझिंग डिलिव्हरी, जबरदस्त बॉल टाकलाय। 4 बॉल डॉट आहेत, 1 विकेट सुद्धा आहे। प्रेशर आता साफ बनवलेला आहे ते टीम 94 कामन टीमवर दर्पण अचोलकर याने। खरोखर जबरदस्त बॉलिंग, जी निर्णायक ओव्हर होती ती निर्णायक ओव्हर मध्ये आपण बघतोय चांगली बॉलिंग दर्पणची। अपना अनुभव झोंकते हुए अपनी टीम के लिए दर्पण। इस बार बहुत ही जोरदार ड्राइव लगाना चाहते थे, एज लगा है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट पर लेकिन खाली क्षेत्र है, फील्डर दूर से पहुंचे हैं और 2 रन्स यहां पर। एक मोबाईल सापडलेला आहे, ज्याचा कोणाचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे। मोबाईल आमच्या स्टेजवर आहे, ज्याचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे। बाउंड्री चेक की जाएगी। क्या फील्डर ने ये सफाई से गेंद को रोका है बाउंड्री के अंदर या नहीं? क्या उनका पैर बाउंड्री पर है जब गेंद हाथ में है? हाँ, ये बड़ा ही नजदीकी मामला है। अगदी बरोबर आपण बघतोय, फिल्डिंग तर चांगली केली होती, थोडंसं बॅलन्स जरूर मागे गेलं होतं, मात्र चेक केलं जाईल। पंच आमच्या आहेत अमोल वित्तोचकर, टीव्ही अंपायर, आणि हे बाउंड्री चौकार येतोय। नक्कीच हा बेनिफिट असेल, संघर्षाचा चौकार येतो या ठिकाणी आपण बघू शकतोय। टीम 94 कामन टीम साठी महत्वपूर्ण चौकार असेल हा। जहां फील्डर ने गलती की है, अभिषेक थे वहां पर डीप में, गेंद को रोका जरूर था उन्होंने, बहुत दूर से भी पहुंचे थे लेकिन जब थ्रो करने गए तो थोड़ा सा संतुलन गवाया उन्होंने और उनका जो पाव था
वो बिल्कुल बाउंड्री लाइन पर था जब गेंद हाथ में ही थी। तो ये 4 रन मिले हैं, स्कोर बढ़ता हुआ 55 रन 5 विकेटों के नुकसान पर। अभी तक गेंदबाजी बहुत ही लाजवाब रही है इस ओवर में दर्पण द्वारा, लेकिन काम खत्म नहीं हुआ है। 7 गेंदें शेष है, 18 रन चाहिए। लेट कट, ओहो बेहतरीन स्टॉप, शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, इस दफा बहुत ही शानदार फील्डिंग। एक ही रन मिलेगा और इसके साथ ही ओवर की समाप्ति। सफल ओवर रहा। आखिरी ओवर में 17 रन चाहिए। येस, आय थिंक डॉक्टरची आवश्यकता आहे का मैदानामध्ये? असं वाटते थोडीशी इंजरी. हे बघितलं, शेवटचा बॉल लेट कट केला होता, मात्र काय जबरदस्त स्टॉप. हा बॉल जर अडवला नसता अजय तर नक्कीच हा बॉल सीमारेषा बाहेर गेला असता, हा चौकार येऊ शकला असता. मात्र जबरदस्त फिल्डिंग केली तिथला फिल्डर आपण बघतोय विकास, याची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अंतिम 6 बॉल शेष, 6 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर साठी 16. सुपर ओवर की भी संभावना है, यहाँ पर नकारी नहीं जा सकती है। राज घाटाल क्रीज पर मौजूद है और राज घाटाल काफ़ी अनुभवी खिलाड़ी है। अंडर प्रेशर इससे पहले कई बार अच्छा खेल चुके हैं। 5 गेंदों में 10 पर बैटिंग कर रहे हैं। स्वप्निल भी काबिलियत रखते हैं, 3 गेंदों में 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 बड़े हिट्स काम हो सकता है यहाँ पर टीम 94 कामन का। थोडंसं आपण बघतोय इंजरी येताना दिसते खेळाडूला आणि त्यासाठी आपण बघतोय डॉक्टर सोहेल त्या ठिकाणी गेलेले आहेत. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स. छोटं क्लिनिक आपल्या मैदानाच्या बाहेर आहे आणि खरोखरच चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून दिली जाते. त्यांच्याकडून चांगले बक्षिसं लावले जातात आणि सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यामध्ये आपण बघितलं तर 4 फिल्डर असे असतील उद्याच्या दिवसामध्ये जे सेमीफायनल 2 त्यानंतर एक फायनल अँड मॅन ऑफ द सिरीजचे जे खेळाडू सेमीफायनल आणि फायनलचे जे मॅन ऑफ द मॅच असतील आणि मॅन ऑफ द सिरीज त्यांना 5 लाखाचा विमा फ्री दिला जाईल. देशामध्ये कुठेही तुम्ही ती फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता. त्यांचं जे पॉलिसी आहे जी ती पूर्ण खर्च करणारे आहेत सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवचार सर. मैच बेहद रोमांचक स्थिति में है। अंतिम 6 गेंदें और 6 गेंदों में बनाने हैं जीतने के लिए 17 रन टीम 94 कामन को। स्वप्नील थोडंसं नक्कीच इंजरी येताना दिसते आपल्याला आणि एक महत्त्वपूर्ण खेळाडू जर रिटायर झाला तर नक्कीच या ठिकाणी नुकसान होऊ शकेल टीम 94 कामन टीमची. कारण स्वप्नील एक अतिशय चांगला कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय. चांगले फटके मारू शकतो, पॉवर हिटर बॅटर आहे तो. मात्र तो जर रिटायर हर्ट झाला तर नक्कीच कदाचित या ठिकाणी अगोदरच थोडंसं प्रेशरमध्ये दिसते टीम 94 कामन टीम आणखीन प्रेशरमध्ये येऊ शकेल. और रिटायर हट हो गए हैं, जा रहे हैं इस समय डगआउट में। ये थोड़ी गंभीर चोट है मुझे लगता है, जिस वजह से वो मैदान से बाहर जा चुके हैं और अब नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए इस आखिरी ओवर में बैटिंग करने के लिए 6 गेंदों में 17 रन चाहिए। राज के पास स्ट्राइक है। यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंगसाठी येतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर जर आपण बघितलं तर अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय. शेवटचे 6 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी असे इक्वेशन असेल त्यावेळेस अजय पहिले 2 या 3 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील. 2-3 बॉल मध्ये मोठा फटका यायलाच पाहिजे. मोठा फटका आला तर प्रेशर बॉलरवर तुम्ही आणू शकाल. नए बल्लेबाज के पास है स्ट्राइक। पहले राज वहाँ पर स्ट्राइक लेते हुए नजर आ रहे थे, लेकिन स्वप्निल के पास वो स्ट्राइक होने वाला था जो कि रिटायर्ड हट हो चुके हैं। तो नए बल्लेबाज के पास स्ट्राइक रहेगी जो कि है धनेश वाघ। यज्ञेश आहे, धनेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल हो शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला बॉल येतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. स्ट्राइक मिळेल राज घाटालकडे.
राज खाटाल हा सुद्धा एक चांगला बॅटर म्हटला जातोय. आता इक्वेशन जर आपण बघितलं अजय तर 5 बॉल आणि 16ची आवश्यकता. और ये इक्वेशन बनाने के लिए आपको चौको छक्कों में तो डील करना पड़ेगा. केवल दौड़कर ये रन्स बनाना बहुत ही मुश्किल है, लगभग नामुमकिन सा ही कहा जा सकता है. हालांकि क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन 5 गेंदों में 16 रन चाहिए तो कम से कम 2 बड़े शॉट्स खेलने पड़ेंगे. और आपने जैसे कहा कि पहली 2-3 गेंदें इस पर बड़ा हिट आता है तो जरूर काम बनने के चांसेस है. लॉफ्ट किया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बिल्कुल तीर की तरह सीधा. 6 रन. पॉवर हिटर बॅटर आहे आणि काय जबरदस्त फटका राज खाटालच्या बॅट मधून आपण बघितला. पुढे बॉल टाकला होता स्लॉट मध्ये आणि बॉलला उडवला, लॉफ्ट केलं सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. आणि या षटकाराने सांगितलेलं आहे की आम्ही मॅच जिंकू शकतोय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नेक टू नेक फाइट चल रही है. आखिरी ओवर में 17 रन चाहिए थे, लेकिन पहली 2 गेंदों पर 7 रन आ चुके हैं. अब 4 गेंदों में 10 बनाने हैं. चार गेंदे 10 रन. व्हाट अ मैच. क्वार्टर फाइनल में कौन पहुंचेगा, बाबा 9191 या फिर टीम 94 कामन. क्रिकेट का रोमांच अब चरम सीमा पर पहुंचता हुआ केपीएल सीजन 6 में. गेंदबाज धनेश अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड द विकेट. इस बार भी बल्ले के बीचों बीच लेकर खेले हैं, लेकिन सीधे फील्डर के पास डीप एक्स्ट्रा कवर पर अच्छा क्षेत्ररक्षण. 2 की कॉल. स्टंप्स बिखेर दिए हैं विकेट कीपर ने. थर्ड अंपायर की मदद. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला झाला होता. गोलंदाजीच्या हातामध्ये हा बघितला आपण. रोशन पाटील फ्रेम मध्ये आला होता. चांगला थ्रो झाला. त्यानंतर स्ट्राइक एंडला थ्रो. अगोदरच स्ट्राइक एंडला थ्रो झाला असता तर कुठेतरी चान्सेस होते विकेट जाण्याची. मात्र या ठिकाणी सुरुवातीला थ्रो रॉंग एंड कडे झाला होता, त्यामुळे हा बॅटर सेफ होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण. आणि आता इक्वेशन आपण बघूया. 3 बॉल शेष आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 रनची आवश्यकता टीम 94 काबन टीमला. अंतिम सामना असा झाला पाहिजे दिवसाचा. नॉट आउट. Not out. जी हाँ, 2 रन्स कंप्लीट होते हुए बहुत जल्दी पहुंच गए थे वहां पर राज घाटाल. यदि गेंदबाज अपने एंड पर ही वहां पर अंडरआर्म थ्रो भी करते तो मुझे लगता है कि वहां पर बैट्समैन को आउट कर सकते थे, लेकिन उन्होंने क्या किया कि गेंद उनके हाथ में आने के बाद थ्रो किया विकेट कीपर के पास. वो जो वक्त था वहां पर बल्लेबाज पहुंच चुके थे, तो थोड़ी सी गलती वहां पर भी हुई है. और अंडर प्रेशर इतना आसान नहीं होता है. हमें कहने के लिए तो बहुत आसान है कि ये करना चाहिए था, वो करना चाहिए था, लेकिन ये सब अगर मगर की बातें हैं. मैच अभी भी काफी रोमांचक स्थिति में है. 3 गेंदों में 8 रन चाहिए. 3 मध्ये 8. जबरदस्त सामना रंगत झालेला आहे. मॅच इज ऑन. अगदी जबरदस्त अटीटाडीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण बघतोय बाबा 9191, दुसऱ्या बाजूने टीम 94 कामन. या 2 टीम मध्ये जबरदस्त घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 ची आवश्यकता. देखिए 2 ओवर में 22 रन चाहिए थे, लेकिन मैच का पेनल्टी मेट ओवर बहुत ही ज़बरदस्त घटा था बाबा 9191 के लिए, जहां पर दर्पण ने वापसी कराई अपनी टीम की. पूरी तरह से दबाव उन्होंने बढ़ाया था बल्लेबाजों पर, लेकिन इस आखिरी ओवर में अभी तक अच्छी बैटिंग की है अंडर प्रेशर राज घाटाल ने. उम्मीद की बहुत बड़ी किरण है इस समय टीम 94 कामन के लिए. राज घाटाल 18 पर बैटिंग करते हुए सिर्फ 7 गेंदों में 18 रन बनाए हैं. 3 में 8 चाहिए. दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट. इस बार बल्ले के बीचों बीच लेकर उछाल दिया है गगनभेदी शॉट. 6 रन. काय जबरदस्त फटकेबाजी राज घाटालच्या बॅट मधून. 2 उत्तुंग षटकार आले. हा सुद्धा चांगला फटका आहे. लॉफ्ट केलं होतं बॉलला, लॉंगांच्या बाहेर पाठवलाय आणि विजयाचं डिस्टन्स थोडंसं कमी केलेलं आपण बघतोय. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मैच टाई होता है तो सुपर ओवर, लेकिन जिस तरह से राज घाटाल खेल रहे हैं, यहां से यदि ये मैच सुपर ओवर में भी जाता है तो मैं तो ये मानूंगा कि फिर बाबा 9191 की वो जीत है. बहुत ही अच्छे टच में है बल्लेबाज राज घाटाल और गेंद के मेरिट पर खेल रहे हैं. कोई उलझुल शॉट खेलने का प्रयास नहीं किया है. ऐसे सिचुएशन में कई बल्लेबाजों को हम देखते हैं कि वो स्विच हिट का प्रयास करते हैं, कुछ अलग थलग करने का प्रयास करते हैं और वहां पर विकेट भी गिर जाती है.
लेकिन बिल्कुल गेंद के मेरिट पर प्योर क्रिकेटिंग शॉट्स खेलते हुए रन्स बना रहे हैं राज घाटाल. बेहतरीन बल्लेबाजी. 2 गेंदे शेष है, 2 रन चाहिए. अगदी बरोबर. काय जबरदस्त बॅटिंग. जशी स्ट्राईक मिळाली आहे राजला आणि राजने बनवलेले आहेत मागच्या 3 बॉल मध्ये तब्बल 14. पुढील बॉल हो ब्लॉकल मध्ये होता. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. ओ बेस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी विजय चौकार होईल. टीम 94 कामन या ठिकाणी विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन हजरतभाई शेख. कॉंग्रॅच्युलेशन संजयभाई म्हात्रे अँड हडलक कमलाकर बिस्तू जाधव, हडलक प्रदीप म्हात्रे, हडलक भूषण कामनकर. आणि काय जबरदस्त रोमहर्षक सामन्यामध्ये या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे ते टीम 94 कामन टीमने. जबरदस्त बारी खेळली राज घाटालने. अंतिम क्षणामध्ये काय अटॅकिंग बॅटिंग केली. 2 षटकार आणि जवळ एक चौकार ठोकला अंतिम ओव्हर मध्ये आणि आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिला. नॉट आउट राज घाटालने बनवले आहेत. 9 बॉल मध्ये 28 रन. हे खूपच महत्वपूर्ण ठरले ते टीम 94 कामन टीम साठी. एक बहुत ही बेहतरीन मैच ये रहा क्रिकेट का केपीएल सीजन 6 में. आखिरकार टीम 94 कामन टीम ने यहाँ पर बाजी मार ली है. बाबा 9191 टीम को इस मैच में परास्त किया है. लेकिन उतार चढ़ाव से भरा हुआ ये मैच था. कभी बाजी इधर हो रही थी तो कभी बाजी उधर हो रही थी. बाबा 9191 टीम का एफर्ट भी अच्छा था, लेकिन आखिरी ओवर में जो बल्लेबाजी देखने को मिली राज घाटाल द्वारा वो काबिले तारीफ. आखिरी ओवर में 17 रन बनाने थे और वो बनाकर अपनी टीम को जिताया राज घाटाल ने. कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन टीम 94 कामन. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कामन प्रीमियर लीग के लिए मुझे यहाँ पर इनवाइट किया गया, कमेंट्री का मौका दिया गया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद कामन क्रिकेट एसोसिएशन का. एंड स्पेशल थैंक्स टू आवर फेलो कमेंटेटर हेमंत पाटिल सर. थैंक यू. चला आपण स्वागत सन्मान करूया. प्रत्येक दिवशी आपण बघतोय वेगवेगळे कॉमेंटेटर येतात. केपीएल मध्ये तब्बल 11 कॉमेंटेटर्स या केपीएल मध्ये कॉमेंट्री करण्यासाठी येणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं तर जवळ 9 कॉमेंटेटर ज्यांनी कॉमेंट्री केलेली आहे या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर संकेत पाटील, त्यानंतर सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत ज्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये चांगली कॉमेंट्री केलेली आहे. मी विनंती करतोय संकेत पाटील या आपण आपला स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी केला जाईल. अतिशय सुंदर चांगल्या वाणीने गोड वाणीने आपण प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कारण केपीएल आपलं एक लाईन आहे केपीएल सीझन 6 त्यामध्ये एंटरटेनमेंट फिक्स आहे आणि चांगलं एंटरटेनमेंट तुम्ही केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. पूर्ण प्रेक्षकांचं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहोत. मी विनंती करतोय केसे कमिटीला आपल्या शुभ हस्ते आमचे कॉमेंटेटर मित्र संकेत पाटील यांचा आपण सत्कार करूया. संकेत पाटील हे उपस्थित आहेत. चला विनंती असेल अजय पाटील, सचिन घाग यांना विनंती आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपले कॉमेंटेटर संकेत यांचा हा सन्मान सत्कार केला जाईल. हा सत्कार केला जातोय. अजय पाटील